त्याचा प्रवास असे, अंधे रस्त्यावर दाविदाचे पुत्र आम्हावर दया करा असा जोरजोरात धावा करत त्यांना देखील येशू ख्रिस्त थांबून त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करी. कुष्ठ पालतं पडत त्यांना देखील येशू स्पर्शानं बरं करत असे. प्रियानो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो जीवन प्रवास आहे हा स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला देवाचा पुत्र आहे. आणि देवानं, बायबल सांगतं, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. ना पापामुळं, ना आजारामुळं, ना सैतानामुळं, ना कोणत्या परिस्थितीमुळं तुमचा आणि माझा नाश होऊ नये, ही देवाची इच्छा होती. प्रभू येशू ख्रिस्त धर्माची नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये धार्मिकतेची पेरणी करावयास आला. प्रभू येशू ख्रिस्त कुणा व्यक्तीबरोबर, कुणा वंशाबरोबर किंवा कुठल्या राष्ट्रावर युद्ध करावयास आला नाही, तर जो सैतान तुम्हाला आणि मला अनेक बाबतीमध्ये आमच्याशी युद्ध करत होता. बॅटल ऑफ माइंड, मनामध्ये आपलं एक युद्ध चाललेलं असतं. शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार, अनेक प्रकारची परिस्थिती आपल्या परिवारात येते आणि आपला एक जीवनाचा प्रवास हा युद्धाचा प्रवास असतो प्रियानो. आणि म्हणून येशू ख्रिस्त ना कुठल्या राष्ट्राशी, ना कुठल्या वंश आणि व्यक्तीशी युद्ध करावयास आला नाही, तर प्रियानो तो सैतानाशी युद्ध करावयास आला. येशू ख्रिस्तानं प्रियानो घरातून तो प्रत्येक नदी असेल, समुद्र असेल, तिथं तो जात असे आणि लोकांना पृथ्वीवरल्या आणि स्वर्गातल्या गोष्टी दाखल्याद्वारे सांगत असत. पुष्कळ लोक समुदाय त्याच्या मागून येत, जे त्याचं ऐकत त्यांना पापक्षमा मिळेत, तारण मिळे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. म्हणून पापी स्त्रिया देखील क्षमा पावल्या. जकादार, जक्कय असेल, मत्तय असेल, त्यांनी देखील पश्चाताप केला आणि आपले चुकीचे व्यवसाय बंद करून त्यांनी प्रभू येशूचं शिष्यत्व पत्करलं. बायबल सांगतं जितक्यांना त्याने स्पर्श केला ते बरे झाले, आणि जितक्यांनी येशूला स्पर्श केला ते पण बरे झाले. त्यामध्ये ती रक्तस्रावी स्त्री असेल किंवा ती कुबडी स्त्री असेल, तो हात वळलेला मनुष्य असेल. आज मला आनंदाची बातमी सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानवरूप धारण करून आला. स्वर्गाच्या घरापासून मनुष्याचं जो गायीचं घर गोठा आहे तिथपर्यंत त्याचं तो जन्माचं ठिकाण आहे. आणि तिथून प्रत्येक कुटुंबामध्ये त्यानं जाऊन कार्य केलेलं आहे. तिथून तो प्रत्येक नद्या, समुद्राच्या ठिकाणी जाऊन त्यानं दाखल्याद्वारे स्वर्गाच्या महान गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझ्या प्रियानो, त्यानं मुखानं, शब्दानं भूत घालवलीत, त्यानं स्पर्शानं रोगी बरे केलेत, त्याच्या उपस्थितीने लोकांनी पश्चाताप केला आणि जक्कईसारख्या लोकांना त्याच्या कुटुंबासहित तारण मिळालं. आज माझ्या प्रिय विश्वासाच्या बहीण भावानो, या गोष्टी लक्षात घ्या. जर आम्ही म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तर त्याची दया युगानुयुग तुमच्या आणि माझ्यावर आहे. त्याची उपस्थिती त्यावेळेला होती, आजही तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. त्याचा स्पर्श त्यावेळेला होता, आजही आमच्यासाठी आहे. त्याचा शब्द त्यावेळेला काम करत होता, आजही त्याच्या शब्दामध्ये ताकद आणि सामर्थ्य आहे. पण आम्ही त्याच्या स्पर्शासाठी भुकेले आहोत काय? हे येशू मला स्पर्श कर. आम्ही त्याचं वचन ऐकून पश्चाताप करून तारण साधून घेण्यासाठी आम्ही भुकेले ताणलेले आहोत काय? त्यानं आमचं धर्म नव्हे, आमचं जीवन बदलावं, आमची परिस्थिती बदलावी म्हणून आम्ही अंतःकरणापासून त्याचा धावा करत आहोत काय? फार महत्वाचं आहे. म्हणून शास्त्र सांगतं भग्न हृदयाच्या सानिध्यात राहणारा तो परमेश्वर आहे. त्या पापी स्त्रीनं त्याचं चरण अश्रूनी भिजवलं, आपल्या केसांनी ते चरण पुसलं, अलाबास्त्र कुपीतलं महागडं तेल त्याच्या चरणाला त्याला लावलं. हा तिचा पश्चाताप होता आणि तिनं पापक्षमेचा अनुभव घेतला. आज माझ्या बंधू आणि बहिणीनं, तुमच्या आणि माझ्याजवळ काय आहे? कदाचित महागडं तेल नसेल, पण आमचे अश्रू महत्वाचे आहेत. आम्ही भग्न झाल्याशिवाय, आम्ही पश्चाताप केल्याशिवाय येशू ख्रिस्त आमचे दुःखाचे अश्रू काढून आनंदाश्रू देत नाही. बरेचदा आम्ही आमचंच ओझं आम्हीच घेऊन आम्ही जडपणाने जीवन जगत असतो.
मला कोण मदत करील, कोण माझा भार वाईल, कोण माझे अश्रू पुसेल, अशा प्रकारचा विचार करतो. हा मानवी विचार आहे. पण आज मी तुम्हाला देवाचा वचनातून निर्णय कळवतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज हे जग विसावा देऊ शकत नाही. आज जगातले अनेक राष्ट्र विसाव्यामध्ये नाही आहेत. हत्यारं, अणुबॉम्ब, अनेक प्रकारचं शस्त्र तयार करण्यात आणि डागण्यात ते मग्न झालेले आहेत. परंतु आज तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वचनाद्वारे बोलावित आहे. मजकडे वळ, मी तुझ्याकडे वळेन, माझ्या जवळ या, मी तुम्हा जवळ येईन. करतो म्हणतो, माझं जू आपणावरती घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विश्रांती मिळेल. माझं जू, येशू म्हणतो, सोयीच आहे आणि माझं ओझं हलका आहे. माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, आज जे तुम्ही कष्टी भाराक्रांत जन झालेला आहात, तुम्ही प्रार्थना करून त्याच्याकडे विश्रांती आणि विसावा मागत आहात काय? त्यानं दिलेली जी जबाबदारी आहे ती तुमच्यावर घेऊन ती स्वार्थेची जबाबदारी, प्रार्थनेची जबाबदारी, साक्ष देण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारण्यास तयार आहात काय? तर तुमच्या जीवाला विसावाने विश्रांती मिळेल. आपण काम सगळेच करतो पोटासाठी, आपण सगळेच कष्ट करतो आणि पैसा साठवतो हे स्वतःसाठी आणि परिवारासाठी, परंतु जो ख्रिस्तासाठी जगतो त्याला देव जिवंत ठेवतो. प्राइज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही पण जिवंत असावं. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून आमची सत्कृत्य आम्हाला जिवंत ठेवतात, आमच्या प्रार्थना आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी सहाय्य करतात, आमची भक्ती आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी सहाय्य करते. आमचं अर्पण, आमचं परमेश्वराला प्रेम, आमचं देवाबरोबरचं राहणं, मंडळीबरोबरची सहभागिता, आम्ही एकमेकांचं ओझं वाहणं, या गोष्टीद्वारे आम्ही जिवंत राहतो आणि मग ख्रिस्त आम्हाला जिवंत ठेवतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू आणि बहिणीनं निराश होऊ नका. येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, मानवरूप धारण केलं, मानवाला त्यानं पाप क्षमा केली, जीवन दिलं, आरोग्य दिलं आणि सार्वकालिक जीवनासाठी त्यानं तुम्हाला आणि मला पात्र बनवलेलं आहे. म्हणून त्याचा प्रवास स्वर्गापासून गाईच्या गोट्यापर्यंत, प्रत्येक घराघरामध्ये, रस्त्यावरती आणि एवढंच नाही, नद्या, समुद्र इथपर्यंत त्यानं प्रवास केला, डोंगरावर प्रवास केला आणि पित्याची उपासना केली, मनुष्याला त्यानं बरं केलं, तारण दिलं आणि प्रियानो शेवटी ज्या हातानं आंधळ्यांचे डोळे उघडले, ज्या हातानं 5 भाकरी 2 मासे खाऊ घातले, ज्या हातानं पाण्याचा द्राक्षारस केला, ज्या हातानं प्रियानो कुष्ठरोग्याला शुद्ध केलं, ज्या हातानं आंधळ्यांचे डोळे उघडले, तेच हात वधस्तंभावरती त्या लोकांनी खिळले. काय हा त्याचा दोष होता? नाही, आमचा दोष होता आणि तो रद्द व्हावा, आमच्यावर दंड होता आणि तो रद्द व्हावा. म्हणून परमेश्वराने आपल्या पुत्राला, प्रियानो, तो पापी नसताना त्याला आमच्या पापासाठी वधस्तंभावरती अडकवलं. म्हणून बायबल सांगतो, पेत्र म्हणतो, त्याने स्वदेहाने तुमची आणि आमची पापे वाहून खांबावर नेली, यासाठी की आम्ही पापाच्या आचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिकते संबंधाने जिवंत राहावं. आणि त्याला बसलेल्या मारांच्या वळानं तुम्ही आणि मी निरोगी झालेलो आहोत. पाऊल तर गलती करायच्या पत्रात 3:13 मध्ये म्हणतो, जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या पुत्राला, देवाच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती प्रियानो टांगण्यात आलं. आमच्यावरती शाप होते, आमच्यामध्ये आदामाचा स्वभाव होता, आज्ञाभंग करणं, देवाचं न ऐकणं, वडीलधाऱ्यांचं न ऐकणं, या सगळ्या स्वभावानं आदामामधलं जे पतन होतं ते मनुष्यामध्ये आलं होतं. कारण पहिला मनुष्य मातीपासून आहे आणि तो दैहिक ठरला, त्याचं पतन झालं आणि पापाचं वेतन मरण त्यांच्या जीवनात आलं. आणि म्हणून पहिल्या मनुष्यानं पाप केलं आणि मरण जगात आलं आणि एकाच्या आज्ञाभंगामुळे हे मरण जगभर पसरलं. आणि म्हणून जगामध्ये सर्वत्र मरण पसरलं होतं. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये आदामाचा स्वभाव राग, क्षमा न करणं, आज्ञाभंग करणं, देवाचं न ऐकणं, या गोष्टीनं प्रत्येकाच्या स्वभावामध्ये प्रवेश केला होता.
म्हणून प्रियजनानो, परमेश्वरानं पाहिलं हे जग नरकाकडे आणि नाशाकडे चाललेलं आहे. म्हणून परमेश्वरानं जो पहिला मनुष्य मातीपासून होता तो पतन पावला आणि तो नरकास पात्र होता. म्हणून परमेश्वराने एक नवीन योजना आखली. दुसरा मनुष्य स्वर्गातून मरेच्या पोटी आपला शब्द पाठवला, मरे भेऊ नको, तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच माझ्या लोकांना पापापासून तारील. प्रियाने, या जगाला पाप क्षमेची गरज होती, या जगाला मोक्ष प्राप्तीची गरज होती, या जगाला नाशातून नरकातून वाचण्याची गरज होती. कारण त्यावेळेला पक्ष्याचं, प्राण्याचं, बैलांचं, जनावरांचं रक्त सांडलं जात होतं. पण बायबलमध्ये लिहिलं होतं, रक्त पाता वाचून पाप विमोचन नाही. परंतु मनुष्य काय करत होता? पाप करत होता आणि रक्त सांडत होता. पक्ष्याचं आणि प्राण्यांचं वर्षानुवर्षे चाललं होतं, परत पाप करत होता. आज देखील आम्हाला जगामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. आम्ही प्रार्थना करतो आणि देव आम्हाला बरं करतो आणि आमचं बरं झालं की आम्ही आनंद करतो, देवाला धन्यवाद देतो. आणि मग आनंद, आरोग्य, आशीर्वाद मिळाला की पुन्हा मी जगात जाऊन जगामध्ये आनंद करतो, प्रभूमध्ये आनंद करत नाही. ही शोकांतिका आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देत नाही, मंडळीमध्ये टिकून राहत नाही, परमेश्वराला समर्पित जीवन जगत नाही आणि त्यामुळं जग आणि जगातल्या गोष्टी पुन्हा एक तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये पुन्हा प्रवेश करतात, शब्दात मोडायला लावतात. प्रीती आमची थंडावते आणि राग आमच्यात उत्पन्न होतो. आम्ही कृतज्ञता सोडतो आणि कृतज्ञ होतो. देवाने केलेले उपकार विसरतो. मनुष्याने केलेले, आई वडिलांना दिलेलं प्रेम, मंडळी सेवकाने दिलेलं प्रेम, मंडळीतल्या बहीण भावाने केलेल्या प्रार्थनेचा विसर पडतो. हा जुना स्वभाव आहे. म्हणून पाऊल करिंथकराच्या पत्रात 5व्या अध्याय 17 म्हणतो, पहा जुने ते होऊन गेले. आज हा प्रश्न आहे पुनरुत्थानाच्या सणानिमित्त, काय तुमच्यातलं जुना आदाम निघून गेला आहे काय? जुना स्वभाव गेला आहे काय? जुनं ते होऊन गेला आहे काय? जर जुनं ते होऊन गेला असेल तर जे ख्रिस्तामध्ये आहे ते नवी उत्पत्ती आहे, नवी उत्पत्ती आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचा हा जीवन प्रवास, माझ्या प्रियानो, शेवटी या लोकांनी त्याला क्रुसिफिकेशन म्हणजे वधस्तंभापर्यंत फरफटत नेलं. 14 ठिकाणी त्यानं हा वधस्तंभ ठेवला. दाढी ओढली, आंब पाजला, काट्यांचा मुकुट, हातापायात खेळ टोकले, कुशीत भाला भोसकला, थट्टा केली. तू देवाचा पुत्र आहेस, खालून वरून खाली आहे, स्वतःला वाचव, आम्हाला वाचव. प्रियानो, बायबल सांगतं, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो गप्प राहिला, गप्प राहिला. बरेचदा प्रिय माझ्या बहीण भावानं तुमची निंदा होईल, गप्प राहा. कोणीतरी खोटे आरोप करतील, शांत राहा. कोणीतरी तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतील, शांत राहा. त्याच्यावरती थुंकले प्रियानं, तरी त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. त्याची थट्टा केली, आम पाजला, पाणी मागितलेलं आम पाजला. काय तो उलटा बोलला? त्यानं प्रतिकार केला? नाही. माझ्या प्रियजनांनो, आज आपण शेवटल्या दिवसात आहोत, आपण नवी उत्पत्ती आहोत, आपण पुनरुत्थित ख्रिस्ताचे प्रकाशाचे पुत्र कन्या आहोत. आज मी देवाचा सेवक या पुनरुत्थानाच्या सणानिमित्त एक नवीन तुम्हाला आव्हान करत आहे की या दिवसामध्ये अनेकांची प्रीती थंडावणार आहे, पण देवावरले प्रेम कमी करू नका, एकमेकावरलं प्रेम कमी करू नका, आई वडिलावरलं प्रेम कमी करू नका, कुटुंबातील लोक असो की मंडळीतील लोक, एकमेकावर प्रीती कमी करू नका. संदेश असतील तर रद्द होतील, भाषा रद्द होतील, पण देवाची प्रीती ज्याच्यामध्ये आहे, माझ्या प्रियानं, प्रीती कधी रद्द होत नाही. आज मला सांगू द्या, या शेवटच्या काळामध्ये प्रियानो, लोक कृतज्ञ, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, विषयावर प्रेम करणारी, हुडांद, आई बापाची आज्ञा न मानणारी, अशा प्रकारची एक पिढी तयार होत आहे. काय येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानं जे आम्ही दर्शन पावलेलो, शांती पावलेलो, तारण पावलेले लोक फक्त प्रभू उठलाय, प्रभू उठलाय हे म्हणायचं आणि आम्ही अजून झोपीत जायचं.
बायबल वाचन नाही, प्रार्थना नाही, शब्दाची आठवण नाही, अर्पण देणं नाही, एकमेकाची काळजी घेणं नाही, कोणी आजारी आहे त्याला भेटणं नाही, कोणी दुःखी आहे त्याला भेटणं नाही. काय तुमच्यातला प्रभू उठला आहे काय? बरेच आमच्या स्वभावामुळं आम्ही तोंडानं कबूल करतो प्रभू उठला आहे, परंतु आमच्या कृतीनं आमच्यातला ख्रिस्त आम्ही काय केलेलं आहे? त्याला झोपवलेलं आहे. परंतु जे ते धन्य आहेत जे रोज बायबल वाचतात, रोज प्रार्थना करतात, रोज एकमेकावर प्रीती करतात, रोज परमेश्वराची आठवण करतात, ते उठलेले आहेत. प्रियानो, हा पुनरुत्थानाचा सण ख्रिस्ताच्या उठण्याचा सण आहे. म्हणून आज आपण थोडंसं आव्हान स्वीकारूया की आजच्या दिवसापासून जो प्रभू येशू उठला तो कबरेतून बाहेर आला. आम्ही या जगातून, जगाच्या चालीरीतीतून बाहेर येऊया. तो प्रभू येशू ख्रिस्त जो उठला त्यानं अनेकांना दर्शन दिलं. आम्ही अनेकांसाठी उपलब्ध असू द्या. जो प्रभू येशू ख्रिस्त उठला त्यानं शांती घोषणा केली, शिष्यांना शांतीची घोषणा केली. आम्ही शांतीची घोषणा करणारे लोक बनूया. जो प्रभू येशू ख्रिस्त उठला आणि प्रियानो त्यानं दर्शन दिलं, आम्ही एकमेकासाठी दर्शन देणारे असे बनूया. पवित्र शास्त्रातून योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं आजच्या मननासाठी आम्ही वाचू. पवित्र शास्त्रातून योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय आणि 1 ते 9. रिकामी कबर. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधार असताना मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेपासून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. यास्तव शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यास म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावर पेत्र व तो दुसरा शिष्य निघून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावले. तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे धावून कबरेजवळ प्रथम पोहोचला आणि ओढवून त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला. त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत समजले नव्हते. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ईस्टर म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस किंवा सण. इकडे लक्ष द्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला. ही गोष्ट खुद्द येशू ख्रिस्तानं आपल्या धरून दिलं जाणं, मारलं जाणं, थट्टा करणं, निंदा करणं आणि माझं वधस्तंभावरील अर्पण गाडलं जाणं आणि पुन्हा उठणं याचं अगत्य आहे हे स्वतः येशूनं सांगितलं होतं. त्यामुळे आम्हाला आज मंडळी म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताचं धरलं जाणं, मारलं जाणं, पुरलं जाणं आणि पुन्हा उठणं हे आम्हाला कोणी सांगितलंय म्हणून आम्ही विश्वास ठेवतो असं नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं ही भविष्यवाणी जिवंत असताना या भूतलावर केली होती. आणि म्हणून माझ्या विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की होय, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रुसिफाईड झाला, क्रुसावरती मारला गेला. आमचं पाप, आमचे रोग, आमचे शाप वधस्तंभावरती त्यानं नेले. आणि म्हणून आज त्याला बसलेल्या मारांच्या वळानं आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. त्यानं जे दिलेल्या रक्तामुळे तुमच्या आणि माझ्या लाल पातकांच्या जखमा त्याच्या रक्तानं धुतल्या गेलेल्या आहेत. त्याला बसल्या मारांचे पण आरोग्य आहे, त्याच्या रक्तानं पापांची क्षमा आहे आणि त्याच्या वधस्तंभावर अर्पणानं आम्ही शापमुक्त झालेलो आहोत. कान देऊ नाही का? आणि म्हणून आज आम्ही अनुभवलेलं आहे की होय, येशू माझ्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. आणि म्हणून आज मागील दिवसामध्ये माझ्या बहीण भावांनो, तुमच्या आणि माझ्या हातून जे पाप घडलं होतं आणि त्याचं जे वेतन मरण मिळणार होतं ते आमच्यापासून दूर गेलं. प्रेज द लॉर्ड.
किती लोक याबद्दल तुम्ही ऍग्री आहात की होय, मागील दिवसात जर मला येशू ख्रिस्ताची ओळख झाली नसती, मी पश्चाताप केला नसता, मी पाप क्षमा मागितली नसती, तर मी मेलो असतो, असं किती जणांचं म्हणणं आहे? माझंही तेच आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा हा वधस्तंभ आहे, हा आम्हाला पापक्षमा, रोगमुक्ती आणि तारण देतो. तो सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे, हे खरं आहे. परंतु फक्त वधस्तंभावरील ते क्रुसिफिकेशन इथपर्यंत ख्रिस्त नाही. मगाशी मी म्हणालो, स्वर्ग, गाईचा गोठा प्रत्येक घराघरामध्ये, रस्त्यावर, प्रत्येक नदी, समुद्रावर, डोंगरावर त्यांना जाऊन जीवनाचं शिक्षण दिलं. जे जे भेटले त्यांना स्पर्श करून, त्यांना शब्द बोलून, त्यांना जीवन दिलं. परंतु जगानं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटी त्याचे दोष नसताना खिळे ठोकले, मुकुट घातला काट्यांचा, तो विवळला, कणला आमच्यासाठी. परंतु आज आमच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे? तुम्हाला वाटत असेल येशू ख्रिस्ताचा हा प्रवास वधस्तंभापुरता मर्यादित होता, संपलं. नाही, इकडे लक्ष द्या. आज आपण इथून काय घेऊन जायचं आहे? होय, वधस्तंभ आमच्यासाठी एक विजयाचं, विक्ट्रीचं चिन्ह आहे. परंतु आज आपण रिकामी कव्हर, यामध्ये जे जीवन आहे ते पुनरुत्थित ख्रिस्ताचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ आम्हाला जीवनाचा चिन्ह आहे. परंतु आजच्या ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी मी एक नवीन गोष्ट जी शास्त्रामधून, वचनाच्या द्वारे उलगडा आज परमेश्वर आत्म्याच्या द्वारे देत आहे, ती म्हणजे रिकामी कव्हर. जगामध्ये कुणाची कबर रिकामी नाही, फक्त येशूची कबर रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती आम्ही परिवाराने स्वतः जाऊन इस्रायलमध्ये ती पाहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज जगानं पाहिलेली आहे. आणि त्यामुळं या जगातलं कुठलंही राष्ट्र असू दे, ते नाकारत नाही. कुठल्याही जाती धर्माचे लोक असू देत, नाकारत नाहीत. ते कबूल करतात, होय, येशूची कबर रिकामी आहे, कारण तो उठला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज या रिकाम्या कबरीविषयी आणि प्रभू जो उठला आहे त्याविषयी आम्ही फक्त संदेश म्हणून नाही, आमचं मन उघडलं पाहिजे. आमची मनाची कबर आम्ही उघडूया. आमच्या अंतःकरणामध्ये जे काही कठीणपणा आहे, काही चुकीचा अंधार, अज्ञानपणा आहे, कठीणपणा आहे, भीती आहे, शंका आहे, ती कबर उघडली पाहिजे. जेव्हा येशू ख्रिस्त उठला आणि अम्माऊस गावच्या मनुष्यांना, दोघांना रस्त्यावर भेटला, ते बोलत होते, चालत होते, त्यांना काही समजत नव्हतं. पण येशू ख्रिस्तानं स्वतःविषयी पवित्र शास्त्रामध्ये मोशेपासून संदेष्टांपर्यंत त्यांनी जे जे येशूविषयी लिहिलं त्याचा उलगडा केला. तेव्हा बायबल सांगतं त्यांचं अंतःकरण आतल्या आत उकळत होतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी देवाचा संदेश ऐकतो तेव्हा घरात काहीतरी उकडत ठेवलंय, याकडे लक्ष नको. आज पुनरुत्थानाचा दिवस आहे, मटण शिजत ठेवलंय. माझ्या प्रियानो, आपलं अंतःकरण उखळलं पाहिजे. देवाचं वचन ऐकताना आम्हाला आनंद झाला पाहिजे. काही वर्षापूर्वी माझं जीवन एक कबरेसारखं होतं, माझं जीवन एक अंधारामध्ये होतं, माझं जीवन एक नाशामध्ये होतं. पण देवाचं वचन माझ्याकडे आलो. माझ्यासाठी सैतानानं जी कबर तयार केली होती, ते येशू ख्रिस्तानं ती कबर मुजवून टाकली. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, माझ्या बहिणीला, तुमच्यासाठी काही वर्षापूर्वी सैतानानं कबर मरणाच्या अगोदर तयार ठेवली होती. बरेचदा सैतान आम्हाला मरणाची भीती दाखवतो, बरेचदा सैतान आम्हाला आजाराची भीती दाखवतो, बरेचदा सैतान तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल भीती निर्माण करतो. पण आज आनंदाची गोष्ट आहे की तुझ्यासाठी येशू ख्रिस्तानं कबर बंद केलेली आहे आणि स्वर्ग उघडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर, आम्ही कबरेत जाणार नाही. आनंदाची बातमी ही आहे. आज पवित्र आत्मा मंडळीला काय सांगत आहे? ज्या पित्यानं आपल्या पुत्राला मरणातून उठवलं
आणि त्याची कबर जी रिकामी आहे ना, राबा शाकारा महालारी अंदाला राबा, ओ ज्या येशूची कबर रिकामी आहे ना, त्या कबरेतून आमचा प्रवास स्वर्गात होणार आहे. प्रेज द लॉर्ड. राबा शाकारा महालारी अंदाला राबा. बंधू, जर आज पश्चाताप करशील, बहिणीनो जर विश्वास ठेवाल, तर जगातली मनुष्यानं, सैतानानं, पापानं, आजारानं तुमच्यासाठी तयार केलेली मरायच्या अगोदर भीतीची कबर, मरायच्या अगोदर काही गोष्टीमुळे तुम्हाला अगोदरच गाडण्याची कबर, तिथं तुम्ही जाणार नाही. जेव्हा येशू ख्रिस्त ती कबर बंद करतो, कारण त्याची कबर आमच्यासाठी स्वर्गाच्या प्रवासासाठी आहे. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. आमचं शरीर गाडलं जाईल, पण आत्मा जसा ख्रिस्ताचा उठला. बायबल सांगतं, देवाच्या आत्म्यानं ख्रिस्ताला मरणातून उठवलं. तो आत्मा माझ्या बंधू, तो आत्मा माझ्या बहिणीनं, येशू ख्रिस्ताचा, परमेश्वरानं जसं आपल्या पुत्राला आपल्या आत्म्यानं जिवंत केलं, तो आत्मा आजही, पुनरुत्थित ख्रिस्ताचा आत्मा आजही या भूतलावर तुम्हाला भरपूर आयुष्य देण्यासाठी, तुमच्या शरीरामध्ये जीवन ठेवण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये आपलं जीवन ठेवण्यासाठी तो पवित्र आत्मा, पुनरुत्थित ख्रिस्ताचा आत्मा आजही इथं जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जगाच्या गोष्टीने चालवले जाऊ नका, भिवू नका, मरणाच्या गोष्टी बोलू नका. मला तर भीती वाटते बाबा, मला तर काही खरं नाही, त्याला अटॅक आला मला येतोय काय, त्याला टीबी झाला मला होतोय काय, त्याचं असं झालं माझं होतोय काय. जो कोणी म्हणतो ना, सैतान गुई 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 करत त्याच्याकडे येतो. प्राइज द लॉर्ड. म्हणून आम्ही ऐकतो, पाहतो, बरेच लोक लवकर का मरतात? भीतीनं मरतात. कशानं मरतात? कोविडच्या काळामध्ये कोविडनं कमी मेलेत, भीतीनं जास्त मेलेत. किती जण सहमत आहे माझ्या बोलण्याशी? भीतीनं. म्हणून मी तुम्हाला वचनातून सांगत आहे, इब्री लोकाच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि 14 वचनात काय लिहिलंय बघा. इब्री 2:14. इब्री लोकाच पत्र 2 अध्याय आणि 14 आणि 15. ज्या ती मुले एकाच रक्त मांसाची होती, कान इकडे देऊन ऐका. ज्या ती मुले एकाच रक्त मांसाची होती, त्यार्थी तोही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासारखा, म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखा रक्तमांसाचा झाला. इकडे लक्ष द्या, कान देऊन ऐका. जर ज्याला जीवन पाहिजे आहे, ज्याला पुनरुत्थित जीवनाचा अभिषेक आशीर्वाद हवा आहे, आज ऐका. ज्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मरेच्या पोटी शब्दानं गर्भधारणा झाली, तो आत्म्याने जन्मास आला, परंतु त्यानंही मानव शरीर रक्तमांसाचं धारण केलं. कशासाठी? ज्यार्थी तोही रक्तमांसाचा झाला, कारण ज्यार्थी मुले म्हणजे जगातले सगळे आम्ही रक्तमांसाचे होतो, म्हणून येशूने रक्तमांस धारण केलं. यासाठी की हेतू हा की येशू मानवी शरीर धारण करून, रक्तमांसाचं शरीर धारण करून का जगात आला? कारण हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला आपल्या स्वतःच्या मरणानं काय करावं? शून्यवत करावं. आणि पुढचा मुद्दा महत्वाचा आहे का? आणि या जगातले जे लोक मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणाच्या बंधनात अडकलेली आहेत, हॅलो, त्याच तुम्हाला आणि मला, जे आम्ही फिअर ऑफ डेथ, मरणाचं भय, डायबिटीज हाय, बीपी हाय, मला हे हाय, मला ते हाय, सारखं सारखं कुडत बसू नका. डॉक्टरने एखादी गोळी चालू केली असेल, व्यवस्थित घ्या, पण रोज सकाळी ही गोळी घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. रोज वचन वाचा. वचनामध्ये येशू आहे, येशूमध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. वचन वाचत नाही तर जीवन नाही. कारण बायबल सांगतं देवाचं वचन हे कसं आहे? सजीव आणि सतेज आहे. देवाचं वचन मध्ये काय आहे? जीवन आणि आत्मा आहे. काही लोक का निराश आहेत? काही लोकांच्या चेहऱ्यावर तेज का नाही आहे? मी परवा आयजीएम मध्ये गेलो, आयजीएमचे एक अधिकारी मला म्हटले, असे मॅडम बघून हसत होते, मुख्य मेडिकल सुपरिटेंडेंट मॅडम बघत होत्या त्यांच्याकडे, माझ्याकडे खूप चांगले मला स्माइल देत होत्या. नंतर म्हटले, तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे.
हालेलुया. मी म्हटलं परमेश्वरापासून आहे. हालेलुया. ते म्हणाले तुम्हाला सेवानिवृत्ती रिटायरमेंट मानवलेली आहे. हालेलुया. म्हटलं रिटायरमेंट मानवली ठीक आहे, परंतु मी प्रभूचं रोज वचन वाचतो, प्रार्थना करतो. माझ्या प्रियानो, मीही समस्यातून जातो, मलाही काही गोष्टीचं दुःख होतं, मलाही काही अडचणी येतात, मलाही लोक दुःख देतात, माझ्यासाठी पण लोक अडचणी निर्माण करतात, पण मी कुणासाठी अडचण करत नाही, तर मी अडचण लोकांची दूर कशी होईल हे पाहतो. प्राइज द लॉर्ड. मी कुणाला दुःख देत नाही, तर मी प्रत्येकाचं दुःख कसं जाऊन सुख येईल याकडे पाहतो. मी कधी रडत बसत नाही, तर ते जे रडत आहे त्यांचे अश्रू पुसण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. पहाटे 2:30 वाजता माझा फोन कणकणला काल रात्री. 2:30 पावणे 3 म्हणजे गाढ निद्रेची वेळ असते, झोपेची वेळ असते माणसांसाठी, आणि 2 माणसासाठी ती हल्ला करण्याची वेळ असते, पहाटेची वेळ. एक आजार आणि दुसरा म्हणजे सैतान आणि तिसरा चोर. प्रेज द लॉर्ड. चोर कधी येतात? उजडल्यावर. कधी येतात चोर? पहाटेचे. जेव्हा तुम्ही मी गाढ निद्रेत असतो ना, तेव्हा चोर कुठून तर मागील दारानं प्रवेश करतो आणि आपल्या घरातलं सगळं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. काळजीपूर्वक लक्षात घ्या. दुसरं, जे शरीरावर हार्ट अटॅक येतात ना, सगळे पहाटेचे येतात. तिसरं, तुम्ही मुतखरा पण बघा. आमच्याकडे पेशंट येते, बरं आहे ना, कोण आहे दवाखान्यातलं, बरं आहे ना, काही त्रास देणाऱ्या वेदना आहेत ना, हार्टच्या वेदना, स्टोनच्या वेदना, काही लोकांना दम्याचे त्रास होतात, बरं आहे ना, ते पहाटेचेच होतात. का? वातावरणातलं ऑक्सिजन आहे ना कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं असतं. हॅलो, मी आयजीएम मध्ये काम करत असताना कधी कधी आम्ही 1-2 वाजेपर्यंत जागायचं. नंतर आम्हाला जेव्हा जराशी डुलकी यायची तेव्हा तिकडून आवाज यायचा. म्हटलं शिटी घालत आलाय म्हणजे अस्थमॅटिक पेशंट आहे. प्राइज द लॉर्ड. शिटी सारखा व्हेझल साऊंड आम्ही त्याला म्हणतो, बरं आहे ना. आम्ही त्यांना म्हणायचं झोपा त्या बेडवर. आम्ही झोपे जाऊन त्याचं पहिलं काय करतो, प्रॉपर पोझिशन, डोकं वरती करतो. ते बिचारा असं करत नसतो, आम्हाला आशीर्वादच देत असते. म्हणजे बरं झालं तुम्ही कॉट वरती केला है ना. आम्ही पण त्याला म्हणतो, काही बोलायचं नाही, त्याला जास्त त्रास द्यायचा नाही. सरकावरती, हा आता कुठं डोळा लागला होता, नाही रे बाबांनो तसं बोलू नका. हालेलुया. स्तोत्र संहिता स्तोत्र करता 90 मध्ये म्हणतो, तू त्याचा बिछाना बदलतोस तर तू त्याचा रोग बरा करतोस. प्रियानो, घरातले असू दे, शेजारचे असू दे, मंडईतले असू दे, आई वडीलच नाही, सासू सासरे असू दे, विमानानं नाही जमलं तरी एसटीनं जात जा. प्रेज द लॉर्ड. मला नाईलाज होता म्हणून, हाऊस म्हणून नाही, तर प्रियानो एक प्रयत्न म्हणून आम्ही आलो. म्हणून देवानं आमची प्रार्थना ऐकलीने सासूबाई ठणठणीत झाल्या. माझ्या प्रियानो, देवाचं वचन सांगतो तुम्ही पण शरीरात आहात. बायबल काय सांगतं? तुम्ही पण शरीरात आहात का? नाही कोणी तर शरीरात आहे. मला तर सगळे दिसतात, इथं दिसतात सगळे, डोळे हालतात म्हणजे शरीरात आहे. हालेलुया. किती जण इथं शरीरात आहेत ना सगळे. हा, आता तुमचं मन कुठं तर गुंतलं असेल, बाबाचं कधी संपतंय कधी होतंय ते वेगळं, पण आपण शरीरात आहे. हॅलो, इथं मी चांगलं शिकवतोय, इथं सुधराल तरच सुधराल. प्रेज द लॉर्ड. पुन्हा संधी नाहीये. सारखं पास्टरचं अब्सेंट राहायला लागले तर, त्यामुळे तुम्ही अब्सेंट राहू नका. प्रेज द लॉर्ड. अब्सेंट पण राहू नका आणि अपसेट पण राहू नका. प्रेज द लॉर्ड. अब्सेंट म्हणजे काय? गैरहजर. आणि अपसेट म्हणजे आनंदी राहा. आणि मग काय झालं? तुम्ही शरीरात आहात म्हणून बायबल वचन काय सांगतं? म्हणून पीडितांची आठवण ठेवा. परमेश्वर काय म्हणतो? तुम्ही आणि मी शरीरात आहोत, मग आपल्या घरातले, कामाच्या ठिकाणचे, समाजातले, आपल्या देशातले सगळ्या पीडितांची आम्ही आठवण ठेवायला पाहिजे. तो आजार आहे, आमचं काय देणं घेणं. शेजारच्याला त्रास होत, आमचं बायबल काय सांगतं? शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, गरिबांसाठी प्रार्थना करा, शत्रूसाठी प्रार्थना करा.
आता माझी सासू आजारी असल्याचा मेसेज टाकला, मी बघत होतो कोणी कोणी काय काय लिहिलंय. मी सगळ्यांना चाचपलं, हॅलो. आता पुढे जास्त काही मी बोलत नाही. काही लोकांना वेळच मिळाला नाही होय प्रार्थना करतो म्हणायला. काही लोकांना वेळच मिळाला नाही आम्हाला फोन करायला. हॅलो, का? तुम्ही शरीरात नाहीये, तुम्ही आत्म्यामध्ये आहात. त्यामुळे वेळ नाही हो पास्टरना फोन करायला. पास्टर काय झालं तुमच्या सासूला? काय झालं नाही. काय झालं बाबा, काय झालं? माझ्या सासूला येशूशी प्रेम झालं. प्रेज द लॉर्ड. म्हणून सासू वाचली. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला वेळ नाही हो. काही लोकांना प्रेमिलाला फोन कराय, मला फोन कराय विचारायला वेळ नाहीये. आता आम्ही कुणाकडून कशाची अपेक्षाही करत नाही. पण मला सांगू द्या, जे माझे बंधू 80 किलोमीटर प्रवास करून तिथं आलेत, हे देवावरलं प्रेम म्हणून ते आलेत. पास्टरांची काळजी घेण्यासाठी तिथं आलेत, प्रेमिलासाठी आलेत. पण बरेचदा आम्हाला विसर पडतो मंडळीतल्या लोकांना एकमेकांबद्दल. फक्त पास्टरांच्या सासू सासऱ्यांसाठी, आई वडिलांसाठी नाही. या मंडळी एक कुटुंब आहे. या मंडळीतील ज्यांचे लोक आजारी ऍडमिट असतात त्यांना फोन करा, प्रार्थना करा, त्यांना लिहा. परंतु काही लोक कसे आहेत? कठीण आहेत, कृतज्ञ आहेत. त्यांचा मी धिक्कार करीतो. कधी सुधारणार तुम्ही? मी तुमचा बाप आहे पास्टर म्हणून. मी तुम्हाला काय शिकवण दिली? देवावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि जर तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही कृतज्ञ आहात. म्हणून बायबलमधील शेवटच्या काळात कठीण प्रसंग येतील हे लक्षात ठेव. मनुष्य अपवित्र, कृतज्ञ, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाड, निंदक, आई बापास न मानणारी, विषयावर प्रेम करणारी, परंतु त्या वचनाचा आपल्यावर प्रभाव असे न दाखवणारे असतील, त्यापैकी तुम्ही होऊ नका. पुन्हा एकदा संधी देत आहे. आपण शरीरात आहोत म्हणून पीडितांची आठवण करा. आपल्या घरामध्ये आई आजारी असेल, म्हणत असेल बाळा सुट्टी काढून थांबा. बायको आजारी असेल, थांबा. नवरा आजारी असेल, थांबा. त्यांची काळजी घ्या आणि मग कामाला जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणानं बांधलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त रक्तमांसाचा झाला. आज मरणापेक्षा मरणाची भीती लय वाईट. प्रेज द लॉर्ड. फिअर ऑफ डेथ. फिअर ऑफ डेथ. आज सैतानानं काय केलेलं आहे? मरणापेक्षा भीतीमध्ये लोकांना अडकवलेलं आहे. आणि तो विचार जेव्हा आम्ही मुद्दाम तोंडानं बोलून दाखवतो घरात, आता माझाच नंबर आहे. काही लोक म्हणतात बरं का, आता कुणाचा नंबर आहे? माझाच नंबर आहे. का म्हणायचं बाबा माझा नंबर आहे? नंबर येतोच मग. येऊ नये म्हणून येशू मरणातून उठलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल म्हणतो जगणे मला काय आहे आणि मरणे मला, पण देहात जगणं जर येशूसाठी महत्वाचं आहे तर मी जगणार. मरणार म्हणा मी जगणार. मी जगणार. काही लोक म्हणतच नाही, जगायची इच्छाच नाही वाटतं. म्हणा की तिथं पाठीमागं मी जगणार. एकमेकाला म्हणा मी जगणार. काही लोकांनी माना खाल्या घातल्यात. म्हणा की म्हणा एकमेकाला मी जगणार, कारण माझा येशू. नंदा भाऊजा एकमेकाला म्हणा, कारण माझा येशू जिवंत आहे आणि येशू मरणातून उठलेला आहे. मला त्याने मरणातून उठवलेलं आहे. मला त्याने मरणाच्या भयातून, आजाराच्या भयातून मुक्त केलेला आहे. मी मरणार नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बहीण भावानं कधी म्हणू नका. भीती दाखवायसाठी सासू म्हणते पोराला, तुझी बायको लय बोलती, आता माझं काही खरं नाही, मी मरणारच. अशी लोक लवकर मरत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती दाखवतात. बरं आहे ना. लय हसला श्रीनिवास. प्रेज द लॉर्ड. हाले, चांगली गोष्ट, हसा. मरणार आहे कधी म्हणू नका. निगेटिव्ह बोलू नका. मग असं का बघायलाय? इकडे ऐकू येते का? काय म्हणायचं? म्हणा मी जगणार. आता पुढे काय बोलत नाही कॅमेराचा. हालेलुया. प्रियाने नकारात्मक बोलू नका.
जगायचंय. रोज सकाळी उठल्या म्हणा, येशू मरणातून उठलेला आहे, येशू माझ्यामध्ये आहे, तो जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे, मी जगणार म्हणजे जगणार. प्रेज द लॉर्ड. नातवंडांची पण मुलं बघणार. प्रेज द लॉर्ड. का बघू नयेत? आमेन. आहे का नाही? नातवंडाची बायबलमध्ये देवाने अभिवचन दिले का नाही? मुलांची तुझ्या दृष्टीस पडतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला देतो दीर्घायुष्य. म्हणून येशू ख्रिस्त रक्त मांसाचा का झाला, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या, की मरणाच्या भयानं जे ग्रासलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी येशू रक्त मांसाचा झाला. आता हे शरीर वधस्तंभावरून काढलं, सुगंधी द्रव्य लावून त्याला तिथं ठेवलं, परंतु या स्त्रिया पहाटेच्या उठून सुगंध द्रव्य घेऊन पुन्हा त्याच्या भेटीला निघाल्यात. काय बघायला निघाल्यात? शरीर. काळजीपूर्वक ऐका, काय बघायला निघाल्यात? शरीर. त्याला विसर पडला होता. कशाचा विसर पडला होता? काळजीपूर्वक ऐका. मत्ते कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय 21वे वचन. लवकर ऐक, वाचा. मत्ते 16:21. या मगदलिया मरिया, योहान्ना, सुसन्ना, सलोमे आणि अजून एक मरिया, या सगळ्या स्त्रिया एकत्र आलेल्या आहेत. काळजीपूर्वक ऐका बहिणीनो. येशू ख्रिस्ताचं शरीर त्यांनी कबरेत ठेवलं. कान इकडे द्या. आणि त्यांनी काय केलं? या स्त्रिया भल्या मोठ्या सकाळी सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आलेले आहेत. एक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये होता की आमच्यासाठी ती धोंड कोण बाजूला करेल? बरेचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी, आम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जातो आणि म्हणतो मला घर बांधायचंय, चांगली जमीन कुठे मिळेल? मला इंटरव्ह्यू जायचंय, चांगली नोकरी मिळेल का? मला प्रवास करायचा आहे, गाडी मिळेल का? अनेक गोष्टी आमच्या डोक्यामध्ये एक धोंड सारखं असतात. पण तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना करून भार देवावर टाकून जर विश्वासानं तुम्ही प्रवास कराल तर परमेश्वर तुमच्यासाठी धोंड बाजूला करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, मत्ते 16:21 मध्ये काय घडलं? तेव्हापासून येशू ख्रिस्त हॅलो होय, तो रोग्यांना बरं करत होता, पाप्यांना क्षमा करत होता, तो तारणाची घोषणा करत होता, सगळं करत होता. पण तरी पण येशू ख्रिस्तानं येशू ख्रिस्ताने एक भविष्यवाणी केली होती. काही बहिणी पाठीमागे बोलत आहेत, इकडे लक्ष द्या. मत्ते 16:21 येशू काय सांगू लागला? मी यरूशलेम शहरात जाणार, वडील मुख्य याजक आणि शास्त्री त्यांनी मला दुःख देणार, त्यांच्याकडून दुःख मी सोसणार आणि माझं जीवे मारलं जाणं, परंतु माझं तिसऱ्या दिवशी याची आगत आहे. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणार, येशू मरणातून उठणार, ही खुद्द भविष्यवाणी कोणी केले होते? येशू ख्रिस्तानं. म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हो, यशाच्या पुस्तकात 25:25 मध्ये लिहिलेलं आहे, पहा तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगातला मृत्यू नाहीसा करण्यासाठी पाठवलं होतं. धरून नेलेल्यांची सुटका करावी, बांधलेल्यास मोकळं करावं, बंदिवानास सोडवावं, ठेचलेल्यास मोकळं करावं, अंधास दृष्टी द्यावी, गरीबास सुवार्ता सांगण्यात यावी. हॅलो होय, हे त्याचं पाचारण आणि त्याची सेवकाई होती. येशू ख्रिस्ताने हे काम केलं. त्यानं गरीबास सुवार्ता सांगितली, त्यानं आंधळ्यांचे डोळे उघडले, ठेचलेल्यास मोकळं केलं, पाप्यास क्षमा केली, मेलेल्या लाजरसला उठवलं, विधवेच्या मुलाला तिरडीवरून उठवलं, यारीच्या कन्येला उठवलं. काळजीपूर्वक ऐका, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पित्यानं दिलेली जबाबदारी, पित्यानं दिलेली आज्ञा, पित्यानं दिलेलं जे काही सामर्थ्य अनुग्रह होता त्याद्वारे त्याने काम केलं. परंतु जेव्हा खुद्द स्वतःला लोकांनी त्या गेतसेमानी बागेमध्ये धरलं, फरफटत नेलं, फटके मारले, थुंकले, पडवलं, वेतानं थट्टा केली, त्यावेळेला त्यानं काय प्रतिकार केला नाही. काय त्याला शक्य नव्हतं काय? तो म्हणतो मी आता बोलावलं तर परमेश्वर माझा पिता मला असंख्य देवदूत पाठवणार नाही काय?
परंतु त्याला हे ठाऊक होतं, मी माझी जर सुटका केली तर माझ्या प्रजेची सुटका होणार नाही या पापातून, मरणातून, नरकातून. काळजीपूर्वक ऐका, आम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून का स्वीकारलं पाहिजे? बायबल सांगतात, खरे पाहिले असता तो आमच्यासाठी घायाळ झाला, आमच्यासाठी ठेचला गेला, आंबास होणारी शिक्षा त्यानं भोगली, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यानं भोगली. त्याला बसल्या मारांच्या वयाला मला आरोग्य आहे. येशू ख्रिस्ताने ओळखलं होतं, मी मारांचे वय सहन केले नाही तर माझ्या प्रजेला व्याधीमुक्त होता येणार नाही. मला जरी फटके दिले नाहीत किंवा चपाटा मारले नाहीत तर माझ्या लोकांना शांती मिळणार नाही. हॅलो, बायबल सांगतं, जेव्हा एक स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचं दुःख होत असतं, पण ती आई आपल्या मुलांना कशासाठी ती वेदना सहन करत असते? तिला माहित आहे, ज्याला मी 9 महिने माझ्या गर्भाशयात वाढवलेला आहे ते बाळ तिच्यासाठी प्रिय असतं. तिला आनंदी मुलाची माता व्हायचं असतं, तिला आई होण्याचा अधिकार मिळणार असतो. म्हणून एक आई आपल्या बाळाला 9 महिने गर्भाशयात वाढवते. प्रिय बहीण भावाने, हे सत्य लक्षात घ्या की परमेश्वराने या पृथ्वी, या गर्भाशयामध्ये आपल्या पुत्राला यासाठी ठेवलं होतं. परमेश्वराला माहित होतं, या गर्भाशयात, पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये माझ्या मुलाला मी पाठवत आहे. हॅलो, स्वर्ग सोडून येशू या पृथ्वीच्या गर्भाशयात कशासाठी आलो? या गर्भाशयातून आम्ही जे नरकात जाणार होतो, अग्नीमध्ये जिथला किडा मरत नाही, अग्नी भिजत नाही, तिथं आम्ही जाणार होतो. पण परमेश्वरानं स्वर्ग सोडून आपल्या पुत्राला, त्या पोरांना करा, परमेश्वर आपल्या बापानं आपल्या पुत्राला पृथ्वी या गर्भाशयात पाठवलं. कशासाठी? या पृथ्वीच्या गर्भाशयात तुम्ही आणि मी नरकात जाणार होतो, अधोलोकात. म्हणून परमेश्वरानं स्वर्गातून पृथ्वीवर आपल्या पुत्राला पाठवलं. आणि तो जसं एक आई आपल्या बाळाला गर्भाशयात वाढवते, तसं येशू ख्रिस्त आम्हाला या पृथ्वी गर्भाशयात सांभाळण्यासाठी आला. आमचे आध्यात्मिक नेत्र उघडायला आला, आमचे ठेचकावणारे पाय स्थिर करायला आला, आम्हाला लाल पातकांची क्षमा करावयाचा आला, आम्हाला जे धोका आणि धक्का देत होते त्यांच्या तावडीतून सोडावयाचा आला. येशू आला, तो राहिला, आम्हामध्ये त्याने वस्ती केली. आणि म्हणून आज तुम्ही मी या पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये पाप क्षमा पावलं, तारण पावलं, जीवन पावलेलं आहे. त्याला माहित आहे. जसं आई प्रसूतीच्या वेळेला, बायबलमध्ये लिहिलंय, प्रसूतीच्या वेळेला तिला पुष्कळ वेदना होतात, परंतु ती सहन करते, ती मरण वेदना सहन करते. पण तिचा ओढा म्हणजे ओढ आपल्या नवऱ्याकडे असते, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा सहन केलं तेव्हा त्याचा ओढा पित्याकडे होता. प्रेज द लॉर्ड. राबा शका रामा हालारी अंदाला रामा. त्याला ठाऊक होतं, माझा पिता मला यातून काय करणार आहे? सोडवणार आहे. मला एकट्याला नाही, या जगाला सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. राबा शका रामा हालारी अंदाला रामा. म्हणून त्याला सहन केलं. गेतसेमानी बागेमध्ये त्यानं सांगितलं, जरा विसावा घ्या आणि प्रार्थना करत राहा, पुढे जाऊन मी प्रार्थना करून येतो. प्रार्थना केली, रक्त पडल्यासारखा घाम गळत होता आणि तो म्हणाला, बापा, या प्याल्या वाचून टळत जात असेल तर बघ, पण माझ्या इच्छेनं नको, तुझ्या इच्छेनं होऊ दे. मानवी शरीर धारण केलं होतं. हो, परत आला, त्यांना प्रार्थना करायला सांगितली होती, जागायला सांगितलं होतं. बघतोय तर ते प्रार्थना करणारे तरंगत होते. बरेचदा आमचं ख्रिस्ती जीवन असंच आहे. तू येणार आहे, माहित आहे. त्यानं आम्हाला कॅन्सरतनं मुक्त केलंय, व्यसनातून, टीबीतून, पापातून, मरणातून. तरी पण आता आम्ही कसं आहे दाखवतोय. काही लोक बघा दाखवतात, मी जागा आहे, डुलकी लागू नये म्हणून चित्ता डोकवलंय, पण काही लोक आतून झोपतात. प्रेज द लॉर्ड. हॅलो, तुमचे ख्रिस्ती जीवन
फक्त उघडं ठेवू नका, जिवंत ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परवा अशी घटना घडली, उगाच घडली नाही. त्यांना दिलं, पाजलं, तल्लीन केलं लैंगिक अवस्थेमध्ये. आणि म्हणून हा सैतान त्या स्त्रियांच्यावर अत्याचार करत होता. हॅलो, स्त्री भुलून अपराधात पडते. या जगामध्ये जो सैतान आहे, बायबल सांगतं मनुष्य भुलवला गेला नाही, स्त्री भुलून अपराधात पडली. आज तरुण तरुणीनं, माता पितानं, मी तुम्हाला सांगत आहे, हे जग आम्हाला अनेक प्रकारच्या मोहामध्ये, पाशामध्ये अडकवतील. कारण आता आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताकडे जाण्याची वेळ आलेली आहे. शेवटचा काळ आहे हा. तुम्हाला वाटत असेल नाही झालं की इथं आल्यापासून माझं लय चांगलं झालं, पोरं होत नव्हती, ती एक पोरगं झालं, 2 पोरं झालीत, आता नवरा माझ्याशी चांगला आहे, माझं घर झालंय, सगळं झालंय, आता कधी पण मरण येऊ द्या. हे पृथ्वीवरला आशीर्वाद मिळाले असतील, तिथं जाण्यासाठी धडपड करा. 5 शहाण्या 5 मूर्ख होत्या. 10 जणींनी तेल घेतलं, दिवे घेतले, पण 5 शहाण्यांनी दिवे घेतले आणि तेल पण भांड्यात घेतलं. पण 5 मूर्ख बायांनी काय केलं, दिवे घेतले पण तेल घेतलं नाही. वराला सामोरं जायच्या होत्या. वाट बघून बघून डुलकी आली. 10 जणी डुलक्या देत होत्या. अचानक आवाज आला, वर आला आहे, त्याला सामोरे चला. 10 जणांनी आवाज ऐकला, शहाण्यांनी पण ऐकला, मूर्खांनी पण ऐकला. परंतु ह्या झोपल्या तेव्हाच त्यांचं दिवे गेले. आणि मग शहाण्याकडे मागतायत, आम्हाला तेल द्या, तेल द्या. नोहाच्या वेळेला झालं नाही का? गोट्याभर पाणी होतं, कमरेभर होतं, खाण्यात पिण्यात दंगात, कुठला शब्दात कुठलं काय कुठलं काय. आज हे तुमचं जीवन तपासा. हॅलो, इराण इराक इकडं आग लागली, भारतात लागायला अवघड नाही. जरी मेलो आपण ना, तर ख्रिस्ताचं वाचण्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? काय तुम्ही सत्कृत्य करत आहात, स्वार्थ सांगत आहात, प्रार्थना करत आहात, गरिबांना मदत करत आहात, पालकांबरोबर सेवा कार्यात गुंतलेला आहात? पुनरुत्थानाचा सण पाळत असताना ख्रिस्ती पुनरुत्थित जीवन तुमच्यामध्ये आहे का? तपासणी करा. माझा राग करू नका, प्रभूच्या रागापासून बचाव करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. आता जरास गरम व्हायला म्हणतो आपण, काय बाई गरम एवढं व्हायलंय, त्यात आणि लाईट गेली. जावा जावा एखादं कलिंगड आणा, जावा जावा एखादं थंड सरबत आणा. किती पिणार आहे? तिथं इकडनं टोचणार, तिकडनं टोचणार, इकडनं किडा मरत नाही, अग्नी. आत्ताच वेळ आहे. जो उठलाय ना त्याला स्वीकारा, त्याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं स्वतः भविष्यवाणी केली. माझं धरून दिलं जाणं, मारलं जाणं, थट्टा करणं आणि माझं गाडलं जाणं, पुन्हा उठणं, हे अगत्याची आहे. पहिली भविष्यवाणी येशूने केली होती. मत्ती 17:23, मत्ती 17:23 लवकर. ते त्याला जिवे मारतील. कंटिन्युअस लक्ष द्या आणि कान ऐका, म्हणजे संदेश समजेल. आणि तो काय होईल? तिसऱ्या दिवशी ते उठेल. येशू बोलायला लागलाय, येशू बोलायला लागलाय. होय, त्याला वाईट वाटलं असेल. अरे 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 प्रभू, तू कुठं आमचं वाईट केलेस? तुम्हाला 5 भाकरी 2 मासे दिलेस, पाण्याचा द्राक्षरस केलास, आमचे डोळे उघडले, सगळं चांगलं केलं. माझ्या प्रियानं, आपल्या घरातली प्रिय व्यक्ती जावावी आम्हाला कधीच वाटत नाही. आपण खूप प्रयत्न करतो. मी म्हणतो, तुमची घरातली प्रिय व्यक्ती जाऊ नये यासाठी जेवढे प्रयत्न करता, हॅलो, कान देऊन ऐका, त्यापेक्षा तुमच्या प्रिय व्यक्तीनं स्वर्गात जावं म्हणून जास्त प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आधी स्वर्गाची किंमत समजली पाहिजे. तुम्हाला जी गॅरंटी समजली पाहिजे, मी स्वर्गात असणार. काय तुम्हाला असं वाटतं का? तो फोडानं भरलेला लाजरस म्हणजे तुम्ही तिथं, आणि तो जांभळी वस्त्र पिकणारा तुमचा बाप किंवा आई किंवा नातेवाईक खाली, आवडेल का आम्हाला? आणि तिथून ते म्हणतील,
तिथं आहेस बाई मी. मग तिथं रडून का उपयोग नाही. आत्ताच सांगा, आई पश्चाताप कर, बाई पश्चाताप, बाबा पश्चाताप करा. पालकांना सांगायचं ते पुष्कळ सांगितलंय. सांगून सांगून कधी कधी माझं काय होतं, तुम्हीच मिर्या वाटताय कधी कधी. प्रेज लॉर्ड. हे माणूस लय सांगतोय, 2-2 तास सांगतोय. मी त्यासाठी सांगतोय की तुम्ही पश्चाताप करावा, तारण तुमच्या आत्म्याचं व्हावं. आणि जो येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे तसं आमचं शरीर जरी गाडलं जाईल तर आत्मा उठला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकच संधी आहे, एकच आयुष्य आहे, पुन्हा नाहीये. म्हणून ती स्त्री सहन करते, सहन. तिचा ओढा नवऱ्याकडे असतो. आणि बायबल सांगतं जेव्हा ती बाळाला जन्म देते तेव्हा ती एक नजर बाळाकडे टाकते आणि काय करते, वेदना विसरून जाते, स्माइल देते. मुलगा हो की मुलगी हो, माझं बाळ. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, स्त्री प्रसूत होत असताना तिला आपल्या वेदना भोगाव्या लागतात, पण बाळ जन्मल्यानंतर, बाळ जगात जन्मल्याचा जो आनंद आहे, त्या आनंदानं ती माता आपल्या वेदना विसरून जाते. येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला पाप क्षमा करण्यास, रोगमुक्त करण्यास, तारण देण्यास, नरक रद्द करण्यासाठी, स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती वेदना सहन केलेल्या आहेत. चापकाचे फटके सहन केले, काट्यांचा मुकुट सहन केला, कुशीत भाला भोसकला, हॅलो थट्टा केली, आंब पाजली, पण येशूने वेदना सहन केल्या. कारण तो विवळत होता, कणत होता, आणि तो तुम्हाला आणि मला जन्म देत होता, जन्म देत होता. जन्म नव्या जीवनामध्ये, तारणामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रत्येकाला घेण्यासाठी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी क्रुसिफिकेशन झालेलं आहे. क्रुसिफिकेशन, वधस्तंभावर. हे विसरू नका आयुष्यभर. आणि मग या पृथ्वीच्या गर्भाशयातून तो म्हणाला, हे बाप्पा आता पूर्ण झालेलं आहे. काय पूर्ण झालं? पापाचा दंड रद्द झाला, अधोलोकाचं द्वार तुमच्या आणि माझ्यासाठी रद्द झालं. तुम्हाला आणि मला देवाजवळ जाण्यासाठी वरून खाली पडदा दुभागला गेला. पापाची क्षमा, रोगमुक्ती, तारण. म्हणून म्हणतो, हे बाप्पा आता पूर्ण झाले आहे. मग शेवटी तो काय म्हणतो, मी माझा आत्मा तुझ्या ठाई सोपवतो. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या शरीराचा त्यांनी घात केला, पण आत्म्याला ते मारू शकले नाहीत. प्राइज द लॉर्ड. या शेवटल्या दिवसामध्ये माझ्या विश्वासाने ख्रिस्ती बहीण भावांनो, हे जग तुमच्या शरीराला, हे जग तुमच्या जीवनाला, मनाला धोका देईल, धक्का देईल, निंदा करेल, घाबरू नका. जे शरीराला वत्तात त्यांना घाबरू नका, पण मरणानंतर ज्याला तुमचा आत्मा नरकात किंवा स्वर्गात पाठवण्याचा अधिकार आहे, त्या परमेश्वराला घाबरा. प्राइज द लॉर्ड. घाबरत आहात काय? अरे बापरे, आज रविवार नव्हता, शब्बातला गेलं पाहिजे, ही भीती निर्माण व्हायला पाहिजे. हो, एका बाजूनं हे शब्बाताची आठवण, हे प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, पण शब्बातला न जाणं म्हणजे माझ्या प्रभूची आज्ञा मोडणं आहे, ही भीती निर्माण व्हायला पाहिजे. अरे बाबा, आज मी बायबल वाचलंच नाही, बापरे, मी बायबल वाचलं पाहिजे, ही भीती निर्माण व्हायला पाहिजे. होय, प्रेम आहे बायबल वाचण्यावर. मला चर्चमध्ये वेळ जाऊन आराधना करायची बाबा, ही भीती निर्माण व्हायला पाहिजे. हे प्रेम आहे, पण अजून तुमच्या जीवनामध्ये देवाबद्दल प्रेम पण नाही, भीती पण नाही, तर तुम्ही जिवंत असून मेल्यासारखे आहात. तुमच्यातला ख्रिस्त उठलेला नाही. माझ्या प्रियजनानो, मगदालिया मरिया, जिच्यातून 7 भूत काढली होती, योहाना, सुसन्ना, येशू ख्रिस्ताबरोबर स्वतःचा वेळ आणि पैसा सेवा करत होत्या. पेत्र, ज्याची बोट रिकामी होती, त्याला मासे दिले होते, त्याच्या सासूला बरं केलं होतं. उपकार विसरले नाहीत हे लोक, विसरले नाहीत. विसरू नका देवाला, सेवकाला, मंडळीला, ज्यांनी तुम्हाला वचन सांगितलं त्यांना, ज्यांनी तुमच्यासाठी रडले त्यांना, ज्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली. कधी कधी चुकतात घरातले, मंडळीतले, पालक. कुडत बसू नका त्यांच्याबद्दल. मी फक्त जायचं म्हणून चर्चला जातो, मला पास्टर अजिबात आवडत नाहीत.
मी जायचं म्हणून जातोय. ती बहीण मला अजिबात, का ग बाई, लोकांनी तुम्हासाठी कसे वागावे तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. एकदाच जीवन आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा सहन केलं तेव्हा तुम्हाला आणि मला नवीन जीवन पावल्याचा त्याला आनंद झाला. प्राइज द लॉर्ड. मगदलेने मरिया, योहाना, सुसन्ना मोठ्या पहाटे सुगंधी द्रव्य घेऊन आपल्या प्रभूला भेटण्यासाठी आल्या. काय झालं? हॅलो, काय झालं? प्रभूचं शरीर सापडलं नाही. शरीर सापडलं नाही. माघारी येऊन सांगतात पेत्राला, त्याला कुठं नेलं माहित नाही. काळजीपूर्वक ऐका, शेवटची 5 मिनिटं. कुठं नेलं माहित नाही. मात्र एक गोष्ट चांगली केली, जागा सोडली नाही. जागा सोडली नाही. तिला आठवत होतं येशूने माझ्यातली 7 भूतं काढली. आम्हाला आठवलं पाहिजे येशू ख्रिस्तानं माझे अश्रू पुसले, रोग बरे केले, पाप क्षमा, मृत्यूदंड. आम्ही आठवायला पाहिजे, मी आज जे काही करतोय ना, मला आठवतं माझं जीवन. म्हणून मी येशूवर प्रेम करतो, म्हणून मी तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून मी तुम्हाला संदेश देतो. मला नोकर म्हणून, नोकरी म्हणून, पगार म्हणून इथं ठेवलेलं नाही. मी देवाचा दास म्हणून सेवा करतोय. मी आज येशू ख्रिस्ताच्या रक्तानं क्षमा पावलेलं, तारण पावलेलं त्याच्या कृपेने. तो माझ्यामध्ये आहे, जिवंत आहे. तो मला सेवा करायला भाग पडतो. मला थकवा येत नाही. मी माझ्या मुलांना काल तेच सांगितलं, आई वडिलांची फक्त नाही, सासू सासऱ्यांची पण सेवा करा, गरिबांची सेवा करा. कुणाविरुद्ध काही बोलू नका. लोक कसे वागले तसं त्यांच्याशी वागू नका. माझ्या मुलांना मी अर्धा तास लेक्चर दिलं, त्यांच्या संघ. बरेचदा आम्हाला वेगवेगळे लोक भेटतात, इकडून तिकडून. पोरं माझी शांत झाली. हा पप्पा म्हटले, माहित नाही मी काल का बोललो. प्रिय बहिणी, कदाचित तू नाराज असतील घरातल्या लोकांबद्दल, नातेवाईकांबद्दल. बंधूंनो, कदाचित तुम्ही नाराज असाल, तुमचा छळ होत असेल पत्नीकडून, नातेवाईकाकडून. निराश होऊ नका. ईश्वर प्रेम करा. परमेश्वर परिस्थिती बदलेल. जो मरणातून उठलेला ख्रिस्त आहे, पाऊल म्हणतो, मरणातून उठलेला ख्रिस्त पुढे मरत नाही आणि त्याचबरोबर पुढे मरणाची सत्ता चालत नाही. तो मेला, तो पापाला एकदाच मेला आणि तो जगतो, तो देवाकरता जगतो. तसे तुम्ही पापाला मेलेले आणि ख्रिस्ताला जिवंत झाल्यासारखे जगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोनं मिळो की न मिळो, चांगली कपडे मिळो की न मिळो, चांगलं घर मिळो की न मिळो, पण जे मिळालंय ना ते येशूची शांती आहे. जे मिळाले ना ते येशू ख्रिस्ताचं दर्शन आहे. जे मिळाले ना येशू ख्रिस्तानं दिलेलं तारण आहे, जीवन आहे. हे आनंदानं उपभोगा. कोणीच आपण काही घेऊन जाणार नाही इथून. म्हणून मगदलिया तिथंच राहिली, रडत राहिली. आता काळजीपूर्वक ऐका. रडता रडता परत एका आशेनं तिनं कबरेकडे पाहिलं. हॅलो, आशा होती तिला. कुठंतरी कानात तो आवाज येत होता, माझं धरलं जाणं, मारलं जाणं, पुरलं जाणं, पुन्हा उठणं अगत्याचं आहे. आठवत होतं तिला. बरेचदा येशूने तुम्हाला दिलेलं अभिवचन असेल, मी तुला दीर्घ आयुष्य देईल, मी तुझं कल्याण करेल, मी तुझ्या घराला आशीर्वाद देईल, मी तुला नोकरी देईल, मुलांची मुलं दृष्टीस पडतील. आठवा. नकारात्मक बोलू नका, निराश होऊ नका. प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळी सेवकाद्वारे, मंडळी वचनाद्वारे तुम्हाला दिलेली जी अभिवचन आहेत ना, भविष्यवाणी आठवा. मरण्याची डोक्यात गोष्टच येणार नाही, भीती पण येणार नाही, काहीच येणार नाही. आम्ही आठवत नाही हो. आम्ही काय आठवतो? तो मला असं बोलला, ती अशी मला बोलली, आई वडील मला असे बोलले होते, पास्टर असे बोलले. आणि हे जे चुकीच्या गोष्टी आम्ही आठवत राहतो, म्हणून आमचं आयुष्य कमी कमी होतं, आशीर्वाद कमी कमी होतात. देवाने दिलेल्या गोष्टी आठवा. तुमच्यासाठी केलेली भविष्यवाणी असेल. प्राइज द लॉर्ड. आठवा, माझ्या येशूनं मला भविष्यवाणी केलेली आहे. पास्टरनी मला प्रार्थना केली तेव्हापासून शब्द आलेले आहेत की देव तुझं काय करेल, कल्याण करेल, देव तुला दीर्घायुष्य देईल. आठवा. आणि ते भविष्यवाणी मुखात घेऊन नेहमी बोला. म्हणून येशू म्हणला, माझं धरलं जाणं, थट्टा करणं, मारलं जाणं, पुरलं जाणं आणि तिसऱ्या दिवशी उठणं अगत्याचं आहे. प्राइज द लॉर्ड. हे डिक्लेअर केलं होतं त्यानं, म्हणून ते घडलं. प्राइज द लॉर्ड. म्हणून तो एकदा म्हणाला, काय म्हणाला? हे मंदिर मोडा, हे मंदिर मोडा. किती दिवसात? किती दिवसात?
प्रभू 46 वर्ष लागली हे मंदिर बांधायला आणि 3 दिवसात कसं? प्रभू हसला असेल. निर्बुद्धी मनुष्यानो, मी काय सांगतो तुमच्या लक्षातच येत नाही. बरेचदा चर्चमध्ये पास्टर सांगतात, त्यांना वाटतं हे नाही अशी सवयच आहे एंटरटेनमेंट. देवाचा आत्मा वेगवेगळ्या दिवशी मला वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. माझ्या बंधू, हा संदेश तुझ्यासाठी, तुझ्या परिवारासाठी आहे. निर्बुद्धी मनुष्यासारखं होऊ नका, कठीण हृदयाचे होऊ नका. देवाच्या आत्मिक गोष्टी समजून घ्या. 3 दिवसात मी मंदिर उभारीन, त्यांच्या तोपर्यंत लक्षात आलं नाही. आणि नंतर येशू मरणात उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की येशू त्या दगडाच्या भिंतीच्या मंदिराविषयी बोलला नव्हता, तर स्वतःच्या शरीराविषयी बोलला होता. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. मत्तई 16:21, मत्तई आपण वाचलं 16:21, 17-20, मत्तई 20:19. ठीक आहे, असू दे. 3 ठिकाणी 3 वेळा प्रभूने भविष्यवाणी केली होती. जसं पेत्राला पण सांगितलं होतं, तू 2 वेळा कोंबडा हरवण्यापेक्षा 3 वेळा मला नाकारशील. प्रेज द लॉर्ड. हॅलो. पण मगदलिया मरिया हटली नाही. आज मगदलिया कुठं आहेत? काय काय मिठाचे पुतळे लोटाच्या बायकाहून घरात बसल्यात. त्यांना देव दिसणार नाही. आज तुम्ही बहिणीनं धन्य आहात. पुनरुत्थानाच्या दिवशी, सणाच्या दिवशी, मंडळीत इष्ट दिवशी आलेला आहात. येशू तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय, येशू ख्रिस्त तुम्हाला शांती दिल्याशिवाय, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला अनुग्रहाने अभिषेक केल्याशिवाय, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आपली उत्पत्ती बनवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त पुनरुत्थानाचा सण म्हणून की चर्चला येऊ नका. शब्दात दिनी पण आठवण ठेवा. स्त्रियांनो, तुम्ही म्हणा नवऱ्याला, मला चर्चला यायचं आहे. तुम्ही जर माघारी गेला तर तुमच्या नवऱ्याची धार्मिकता ढासळेल. आज निर्णय घ्या प्रत्येक बहिणीनो, मी प्रत्येक रविवारी चर्चला जाईन. माझ्या प्रियानो, मगदलिया मरिया आशेनं मागे वळून, बायबलमध्ये लिहिलं, तिनं कबरेकडे पाहिलं तेव्हा पांढरे शुभ्र पहिल्यांदा 2 पुरुष तिला दिसले आणि ते तिच्याशी बोलले, बाई का रडतेस? त्यानंतर परत एक पुरुष दिसला. हॅलो, काळजीपूर्वक आहे का? परत दिसला. त्याला पण विचारते, माळी दादा, त्यांनी माझ्या प्रभूला नेऊन कुठे ठेवले? रडत असेल, हुंदकं देत असेल, तिचं अंतकरण प्रभूच्या दर्शनासाठी उत्सुकलेलं असेल. तिला वाटलं तो माळी आहे. हॅलो. तेव्हा बायबलमध्ये लिहिलेलं आहे 16 वचन 20-16, कोणीतरी वाचा. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, गुरुजी. कशी काय म्हणाली? तिने आवाज विसरली नव्हती. प्रेज द लॉर्ड. देवाचा आवाज विसरू नका. देवाने दिलेलं वचन विसरू नका. देवाने दिलेले नियम विसरू नका. आज ही पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. बरेचदा आम्ही देवाने दिलेलं अभिवचन, देवाने दिलेले नियम, निर्णय विसर पडतो. मगदलिया मरियेनं येशू ख्रिस्ताचा आवाज विसरला नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. देवाचा आवाज विसरू नका. योहान 20:16 झालं. काय म्हणाली? रब्बुनी, म्हणजे गुरुजी. तिने ओळखलं. आज माझ्या बहीण भावानं, तुम्ही येशू ख्रिस्ताचं वचन ऐकून त्याला ओळखत आहात काय? वचन वाचून त्याच्या नामावर विश्वास ठेवला आहे काय? प्रार्थना करून त्याच्यावर भार टाकत आहात काय? भक्ती करून पवित्र आत्म्याचा नाद ऐकण्यास तयार आहात काय? प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला दर्शन आहे. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. येशूनं पहिलं दर्शन मगदलिया मरियेला दिलं, कारण सैतानानं पहिलं फसगत स्त्रीचीच केली होती. तिला फसवलं. तिनं नवऱ्याला सांगितलं, नवऱ्यानं आज्ञाभंग केला आणि दोघं फसलं, मरण जगात आलं. काळजीपूर्वक ऐका. म्हणून येशू ख्रिस्तानं मरणात उठल्यानंतर मरियेला दर्शन दिलं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं दर्शन दिलं. त्यानंतर शिष्य दारेबंद खिडकी असताना बसले होते, तेव्हा येशूने शिष्यास दर्शन दिलं. थोडंसं फास्ट जाऊया. पण तिथं थोमा होता. तो म्हणतो, मी त्याच्या हातात बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या खुशीत हात घातल्याशिवाय मी काही विश्वास धरणार नाही. तिसरं दर्शन थोमाला दिलं. आम्हासगावच्या रस्त्यावरती
दोघे जण जात होते, तिथे येशूने दर्शन दिलं. सगळे सोडून, एवढं दर्शन घेऊन पण सगळे निघून गेले. चला आपण परत आम्ही कुठं जाऊ, मासे धरायला जाऊ. परत जुना स्वभाव, परत जुना व्यवसाय, परत जुन्या गोष्टी. आम्ही पण येतो, आम्ही पण येतो, आम्ही पण येतो. हॅलो, परंतु येशू ख्रिस्त आपला पाठलाग सोडत नाही प्रियानो. तो म्हणतो ना, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मार आहे. येशूने त्या तिबिरिया समुद्राजवळ शिष्यांना दर्शन दिलं. रात्रभर जाळं टाकलं होतं पण काहीच नाही. आम्हाला वाटतं मला येशूने आशीर्वाद दिलाय, टॅक्ट शिकवल्या पास्टरनी, मला सगळं सांगितलंय, संदेश कसा द्यायचा, प्रार्थना करायच्या, भक्ती कशी करायची, आता मी सगळं जमतंय. पण येशूला सोडून, मंडळीला सोडून आणि सेवकाला सोडून तुम्ही मी काही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा वरदहस्त आमच्यावर असावा लागतो. आमच्यावरती देवाचा सेवक आमच्या सोबत आणि मंडळीची प्रार्थना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे सगळेजण गेले, रात्रभर जाळे टाकलं आणि प्रभू तिथं येतो म्हणतो. ते कोणतर म्हणतात कोण आहे कोण आहे. नंतर एकाच्या लक्षात येतं. कधी लक्षात येतं? मुलांनो, बाप आलेला आहे. मुलांनो, तुमच्याजवळ खावायला काय आहे काय? आज तो प्रभू पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला विचारताय, माझ्या मुली, तुझ्याजवळ मला द्यावायला काय आहे? भक्तीचं मुख आहे काय? प्रार्थनेचं अंतकरण आहे काय? तुझी टाळी आराधनेसाठी वाजते काय? तुझी पावलं मंडळीत माझ्यासाठी स्तुती करतात काय? तुझा हात अर्पण देत आहे काय? तुझे अश्रू लोकांसाठी गात आहेत काय? मुलांनो, मंडळी हो, येशू ख्रिस्त आज प्रत्येकाला त्यानं पुष्कळ काही दिलेलं आहे, मला आणि तुम्हाला. पण या शेवटच्या दिवसात येशू आज तुम्हाला वैयक्तिक विचारताय, तुम्हाजवळ मला द्यावायला काय आहे? का त्याने विचारू नये? विचारणार येशू, तू माझ्यासाठी काय केलंस? सुवार्ता सांगितलीस, आत्मे जिंकलेस, गरिबांना मदत केलीस, दानधर्म केलास, अनाथ पोरक्यांची काळजी घेतली, शब्दात पाळलं, काय काय केलं? कारण देवाला ते लोक आवडतात. तो म्हणतो ना, हॅलो, जेव्हा मी, हॅलो इकडे लक्ष द्या, शेवटच्या काळात कसं होणार म्हणतो, मी शेरडांपासून मेंढर वेगळी करणार आहे. माझी मेंढर मी उजवीकडे ठेवीन आणि शेरड डावीकडे ठेवीन. कारण मी जेव्हा भुकेला होतो मला तुम्ही खावयास दिलं, मी जेव्हा तानेला होतो मला प्यावयास पाणी दिलं, मी जेव्हा विवस्त्र होतो मला वस्त्र दिली, मी बंदिशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला. प्रभू प्रभू आम्ही तुला कधी केलं? येशू म्हणतो, तुम्ही कनिष्ठ लोकांना, या भारत देशातील, महाराष्ट्रातील, इचलकरंजीतील गरिबांना, आजाऱ्यांना, पडलेल्यांना जेव्हा तुम्ही मदत करताना, कपडे असतील, वस्तू असेल, अन्न असेल, पैसे असतील, हॅलो हॅलो, फक्त कब्रस्तानात जायचं, आपल्या लोकांबरोबर फुलं टाकायची आणि जो दिसेल त्याला म्हणायचं प्रभू उठलाय, प्रभू उठलाय. तो म्हणतोय खरोखर उठलाय. अरे तू उठलायस का बाबा? तू लवकर उठ, नाहीतर पुढच्या वर्षी तू प्रभू उठलाय यासाठी नसशील तर तू तिथं असशील, दुसरा कोणीतरी येऊन म्हणेल तू उठला नाहीस लवकर म्हणून इथं आलास, तू इथं सुटलास, तिथून उठलास, इथं सुटलास. आणि प्रभू उठलाय, प्रभू उठलाय हे काही थांबणार नाही. हॅलो, म्हणून पाऊल म्हणतो, आता गलती करायच्या पत्रामध्ये, आता यापुढे मला कोणी त्रास न देवो, कारण मी माझ्या शरीरावर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या खुणा धारण करू नये. हे पापा, हे रोगा, हे सैताना, हे दुष्ट लोकांनो माझ्यावर आरोप करणार आहे, मला त्रास देणार आहे, मला कोणी देऊ शकत नाही. कारण आता मी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या खुणा माझ्या शरीरावर धारण करू नये. अहो, जवळ येणार नाही पाप, रोग, सैतान, बदलले जाणार आहेत, बदलले. म्हणून तो म्हणतो, आता काय करा, प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. लग्नापुरतं नाही, तारणाचं वस्त्र परिधान करा. कधी लग्न लागेल माहित नाही, वर येणार, आवाज येणार. प्राइज द लॉर्ड. शान्यांना पण आवाज येणार,
मूर्खाला पण आवाज येणार. मूर्ख बाया म्हटल्या शहाण्याकडे येऊन आम्हाला तेल द्या, आमचं दिव गेलं. त्या म्हटल्या तुम्हाला पुरणार नाही, आम्हाला पुरणार नाही, एवढंच आहे, तुम्ही बाजारात जा, बाजारात जा. पळत सुटल्या बाजारात, मार्केटला तेल आणायला. तोपर्यंत वर आला, दार उघडलं, शहाणे आत गेले आणि दार. दिवे हे जीवन आहे आपलं, हे जीवन आहे. आणि ते तेल म्हणजे पवित्र आत्मा आहे. आज जर तुम्ही अन्य भाषेत बोलत असाल, उपासना करत असाल, पवित्र आत्म्यानं भरलेला असाल, तर तुमचं जीवन विझणार नाही. म्हणून शास्त्र सांगतं, चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वाद तो विझवणार नाही. परिस्थिती काही असू दे बंधू, देवावर प्रेम कर. माझ्या बहिणी, देवाच्या प्रार्थनेत, भक्तीत राहा. तुझं मिनमिनते जीवन देव विझवणार नाही आणि सैतान पण विझवणार नाही. तुझा संसार सैतान काहीच करू शकणार नाही. परमेश्वर तुला किरड्या उचलून तिच्या पंक्तीला बसवेल. आज परिस्थिती काय, छोटं घर, येणाऱ्या दिवसात प्रभूचं सेवा करा, मोठं घर देईल. लेकरं लहान आहेत, परमेश्वर त्यांना वाढवेल. तुमचा संसार, तुमचं आयुष्य ते वाढवेल. मूर्ख बायका तेल विकत घेऊन आल्या आणि दार वाजवत्या, दार उघड देवा, दार उघड. तेव्हा प्रभूने खाली लिहिलंय, तुम्ही कोण, मी तुम्हाला. प्रभू, आम्ही संदेश दिला नव्हता, आम्ही स्तुती आराधना केली नव्हता, आम्ही हे केलं ते केलं. तुमची नि माझी ओळख, तुमचं दिवं फक्त लावलं होतं. आणि काय दिवे लावलं मला माहित आहे, प्रभू म्हणणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवानं येशूला, आपल्या पुत्राला मरणातून उठवलं. काळजीपूर्वक काय का, पित्यानं आपल्या पुत्राला मरणातून उठवलं. तो पुत्र तुम्हाला आणि मला त्यानं मरणातून उठवलेला आहे. आता तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताची लेकरं आहात. हॅलो, तुमचे दिवे जाऊ देऊ नका. तुमच्या दिव्यात तेल असू द्या. वचन, प्रार्थना, भक्ती, विश्वास, पवित्र आत्मा, अन्य भाषेत न बोलणं, एकमेकावर प्रीती करणं म्हणजे तुमच्या दिव्यामध्ये तेल ठेवणं आहे. आम्ही संडे स्कूलला असताना गीत गायचं, कीप मी ऑइल इन माय लॅम्प, कीप मी बर्निंग बर्निंग बर्निंग, कीप मी बर्निंग टिल द एंड. माझ्या दिव्यात देवा तेल घाल, माझा दिवा विझवू देऊ नकोस. माझ्या प्रियानं, आज तुम्ही प्रभू येशूला म्हणा, प्रभू तू जो मरणातून उठलेला देव आहेस, मला येशू तू अंधारातून प्रकाशात आणला आहेस, पुन्हा अंधारात जाऊ देऊ नको. मला आजारातून तू आरोग्यात आणलायस, पुन्हा आजाराची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. मला येशू तू पापांची क्षमा केली आहेस, मला पुन्हा पाप करू देऊ नकोस. मला जगातून काढून तुझ्या जीवनात आणलायस, पुन्हा जगातल्या गोष्टी करू देऊ नकोस. मला तुझ्या वचनानं भर, तुझ्या सामर्थ्यानं भर. कारण येशूनं मरणात उठल्यानंतर काय केलं, आम्हाला आज्ञा दिल्या, आम्हाला आशीर्वाद दिल्या. पहिली आज्ञा काय दिली, मत्ती 28 मध्ये तो म्हणतो, पुनरुत्थित येशूनं आज्ञा काय दिली, सर्व जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्या पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, जे मी आज्ञा पिले पायावर शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. आम्हाला वाटतं तो माझ्याबरोबर आहे. अरे तू आज्ञा पाळत नाहीस, सुवार्ता सांगत नाहीस, बाप्तिस्मा लोकांना देत नाहीस, तारणाकडा, तर तुझ्याबरोबर कसा राहील. म्हणून आजचा हा संदेश इथं समाप्त करताना मी सांगतो, पुनरुत्थित ख्रिस्तानं दिलेली आहे जगाला पहिली आज्ञा काय आहे. इकडे लक्ष द्या. येशू काय म्हणतो, जगात जाऊन, कुठे जाऊन, जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आज त्याची पुनरुत्थित ख्रिस्ताची, जो मरणात उठलेला येशू आहे, त्याची आज्ञा आम्ही पाळत आहोत काय, सुवार्ता सांगत आहोत काय, कित्येकांना अग्नीतून ओढून त्यांना तारणाकडे आणत आहोत काय. येशू फक्त मरणातून दर्शन देण्यासाठी उठला नाही. लो आहे मला, मी जिवंत आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असा येशू नाही. तुझ्या पाठीमागे जर लागला येशू ना, धडगत नाही. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्यावर धोंडा पडेल त्याचा चुराडा केल्याशिवाय आणि त्याचा भुगा झाल्याशिवाय तो गप्प पण बसत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल येशू म्हणजे फक्त पाणी आहे, अग्नी पण आहे, तो चांगलं करून पण जर त्याची सेवा करत नाही ना, म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे, भयंकर. हलक्यात घेऊ नका.
येशूनं आरोग्य दिलंय, तू काय करत आहेस? येशूनं सांभाळलं, तुम्ही काय करत आहे? म्हणून तो म्हणतो, संभाल प्रभु जी जीवन के हर मोड़ पर, अभी तक तूने संभाला मुझको, आगे भी संभाल. आपण म्हणूया प्रभू येशूला, आतापर्यंत येशू तू सांभाळच मला, माझ्या पत्नीला, माझ्या आई वडिलांना, माझ्या परिवाराला, माझ्या उद्योगाला. इथून पुढे येशू सांभाळ. तो सांभाळेल, तो अंतर देत नाही, तो टाकत नाही. नकारात्मक बोलू नका, संशय बाळगू नका. मरणात उठलेला ख्रिस्त पुन्हा मरत नाही, त्याचवर मरणाची सत्ता चालत नाही. तो मेला, तो पापला एकदाच मेला, तो जगतो, तो पुन्हा जगतो, देवाकरता जगतो. म्हणून त्या पात्म नावाच्या बेटावर त्याने येण्याविषयीचं दर्शन देऊन त्याला म्हटलं, पहा मी मेलो होतो. त्याने कबूल केलं ना, का नाही केलं? का मी मेलोच नाही म्हटलं? मी मेलो होतो, पण युगानुयुग जिवंत आहे. आणि पुढे काय म्हणाला? मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ. किती मोठं धन्य आहे तुम्ही. प्रेज द लॉर्ड. गव्हाचा दाना जमिनीत पडून मेल्याशिवाय तो उगवून येत नाही. येशू ख्रिस्ताला आदामासाठी आणि आदामामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी मरणं भाग होतं, गाडणं भाग होतं. तो जमिनीत गेला, गाडला, शरीर गाडलं, पण आत्मा हा जीवमय होता. आणि म्हणून प्रियजनानो, गव्हाचा दाना जमिनीत पडल्याशिवाय उगवून येत नाही. पहिला मनुष्य मातीपासून आहे, दुसरा मनुष्य देवापासून आहे. पहिलं शरीर मातीपासून आहे, पण दुसरं जे आत्मा आहे तो देवापासून आहे. पहिलं दैहिक आहे, दुसरं आत्मिक आहे. म्हणून या आज तो प्रभू येशू जो मगदालियाला दर्शन दिलं, आमोस गावच्या 2 शिष्यांना दर्शन दिलं, 40 शिष्यांना 40 दिवस त्यानं दर्शन दिलं. प्रियानो, पात्म नावाच्या बेटावर त्याने येण्याचं दर्शन दिलेलं आहे. आज तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दर्शन दिलेला येशू आहे. त्याच्या दर्शनानं आम्ही काय मिळालं? आम्हाला आज्ञा मिळाली आहे. ती आज्ञा पाळूया सुवार्ता सांगण्याची. त्यानं आम्हाला फक्त आज्ञा नाही, अधिकार पण दिलेला आहे. मार्क 16 मध्ये येशू मरणात उठल्यानंतर त्याने आम्हाला अधिकार दिला. तो काय म्हणतो? तुम्ही दुःख नाही तर हात ठेवाल आणि दुखणेकरी बरे होतील. तुम्ही अन्य भाषा बोलाल, कोणताही प्राणघातक पदार्थ प्याला तर बाधणार नाही. तुम्ही भूते काढाल, तुम्ही रोग्यांना बरे कराल. काळजी बरं काही का? येशू ख्रिस्तानं मरणात उठल्यानंतर आज्ञा तर दिलीच, पण अधिकार पण दिलेला आहे. दुःख नाही तर हात ठेवून प्रार्थना करण्याचा, रोग्यांना बरे करण्याचा, सुवार्ता सांगण्याचा. ही आज्ञा पण आपण घेऊया, अधिकार पण आपण घेऊया. आणि जो ख्रिस्त मरणात उठलेला आहे त्याला आमच्यामध्ये घेऊन आम्ही प्रभूचं काम करूया. म्हणून प्रियजनांनो, त्यानंतर येशू ख्रिस्तानं अद्भुत काम झालं. मंडळ्या स्थापन झाल्या, पेत्राच्या द्वारे काम झालं, मंडळीची स्थापना झाली. आज आपल्याद्वारे देखील तो पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून तो म्हणतो, यशियानं देखील म्हटलं आणि नव्या काळात पेत्राने देखील म्हटलं, यशिया म्हणतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावत आहे. पहा, निबिड काळोख राष्ट्रात झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण परमेश्वराचा प्रकाश तुम्हाकडे आलेला आहे. प्रियानो, म्हणून तो नव्या करामध्ये देवाचा सेवक म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझवर प्रकाशेल. पुन्हा तो गलती करायच्या पत्रात म्हणतो, जो तुम्ही आता जर मरणातून उठलेला आहात तर वरील गोष्टीकडे लक्ष लावा. कुठे लावा? वरील गोष्टीकडे. येशू मरणातून उठल्यानंतर त्याने पित्याकडे लक्ष लावलं. आम्ही जर मरणातून उठलेलो आहोत तर आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे लेकरं आहोत. आम्ही आता काय करायचं? वरील गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. कारण परमेश्वर वरून फक्त पाऊस देत नाही, वरून आशीर्वाद देतो. वरून फक्त हवा वाहत नाही, तो पवित्र आत्मा पण पाठवतो. वरून त्याचा सामर्थ्य, अभिषेक येतं. म्हणून येशू उठल्यानंतर शिष्यांना पहिल्यांदा काय म्हणाला? तुम्हास शांती असो. आणि त्यानं फुंकर घातला आणि म्हणाला, पवित्र आत्मा घ्या. तो पुनरुत्थित ख्रिस्त आज तुम्हावरती त्यानं फुंकर घातलेला आहे. त्यानं तुम्हाला शांती दिलेली आहे. आज हा संदेश ऐकून शांतीनं जा, दर्शन घेऊन जा, सामर्थ्य घेऊन जा, अभिषेक घेऊन जा, आज्ञा घेऊन इथून जा, अधिकार इथून घेऊन जा.
तो ख्रिस्त जो उठलेला आहे तो एक दिवसासाठी नाही, तो कायमचा उठलेला आहे. तो तुमच्यामध्ये उठलेला आहे, तो माझ्यामध्ये उठलेला आहे. आणि त्याच्यासह बायबल सांगतं जर आम्ही वधस्तंभावर त्याच्यासाठी खेळलो तर तो उठलेला आहे, तर आम्ही त्याला घेऊन उठलेला आहोत. तो आम्हाला घेऊन उठलेला आहे. देवबाप करो हा संदेश तुम्हा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. आपण न बोलता आपल्या जागेवर उभं राहूया. आपण परमेश्वराकडे दृष्टी लावूया. तो पुनरुत्थित ख्रिस्त आज इथं आहे. तो तुम्हाला दर्शन देण्यासाठी येशू तयार आहे. आज त्याची शांती तुमच्या परिवारात येईल. आज तो पवित्र आत्मा तुम्हावर उतरून येईल. राबा शकारा महालारी अंदाला राबा. आज एक मोठं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येणार आहे. तुम्ही अन्य भाषा बोलाल, तुम्ही नव्या नव्या गोष्टी संपादन कराल. आज परमेश्वराचं वचन आत्माने जीवन बनवण्यात आलेलं आहे. कुणी कुणाशी बोलू नका. राबा शकारा महालारी अंदाला राबा. पहा तो होली स्पिरिट तुमच्यावर उतरून आलेला आहे. यस, पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला पाहत आहे. आकाशातून तो पाहत आहे. राबा शकारा महालारी अंदाला राबा. यस यस, नवा आत्मा घ्या, नवा पवित्र आत्मा घ्या. आपले हात स्वर्गाकडे करा. राबा शकारा महालारी अंदाला राबा. तो होली स्पिरिट आहे, तो नवा आत्मा आहे, तो नवा अभिषेक आज तुम्हाला होत आहे. एक नाही अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी आज येत आहेत. वरून येणारं सामर्थ्य आज येशू ख्रिस्त तुम्हाला देत आहे. वरून येणारा अभिषेक येशू तुम्हाला देत आहे. यावेळेला स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करा. पूर्ण हात समर्पित करा. सगळ्यांनी डोळे बंद ठेवा. यस 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 लॉर्ड. देवाचा आत्मा तुम्हाला उतरून येत आहे. काही लोकांनी अजून हात खाली केलेले आहेत. हात उंच करा, हात उंच करा, हात उंच करा. येशू उठलेला आहे. येशू जिवंत आहे. येशू पवित्र आत्मा आहे. ओ राबा शकारा महालारी अंदाला राबा. पहा तो म्हणतो मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हावर आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही, काही एक बाधणार नाही. भिवू नका, भिवू नका. एक आजार तुमच्यावर येणार नाही. कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. राबा शकारा महालारी अंदाला राबा. जीवन जीवन आहे. येशूमध्ये जीवन आहे. हे जीवन तुमच्यासाठी आहे. घ्या घ्या, जीवन घ्या. मरण निघून जा येशूच्या नावात. मरण निघून जा. हे व्याधी निघ निघ येशूच्या नावात. प्रत्येक तटफूट वादविवाद येशूच्या नावात निघ. सोड शरीर, सोड सोड. प्रत्येक कुचेष्टा करणारा दुष्ट आत्मा निघून जा, निघून जा. येशू आज तुम्हाला मुक्ती देत आहे. हालेलुया. एक नवीन अभिषेक तुम्हाला होत आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक. हालेलुया. धन्यवाद येशू. जीवन घ्या, जीवन. येशूच्या उठण्यानं जे जीवन आलेलं आहे या जगात, ते जीवन आज तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचं मन उघडलं जात आहे. तुमच्यासाठी स्वर्ग उघडला जात आहे. राबा शकारा महालारी अंदाला. यस यस यस. राबा शकारा महालारी अंदाला राबा. यस. ओ राजा येशू, दया कर, दया कर, दया कर. प्रत्येक मन उल्हासित होऊ दे. प्रत्येक शरीर निरोगी होऊ दे. बापा येशू, हे तुझे लोक आहेत. यांना बळ दे प्रभू, बळ दे. म्हणजे येशू प्रत्येकामध्ये वस्ती कर. प्रत्येकाला नवीन जीवनाचा अनुभव दे. पापाची सत्ता येशूच्या नावात मी रद्द करतो. मरणाची भीती निघ येशूच्या नावात. यस, I break that power of devil. I break that power. Yes. Rabba shakara mahalari andala rabba. Yes, yes. Thank you, Jesus. Hallelujah. Rabba shakara mahalari. Yes, 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 yes. प्रार्थना करा. मागा त्याच्याजवळ. येशूच्या नावात मागा. आरोग्य मागा, आरोग्य मिळत आहे. जीवन मागा, जीवन मिळत आहे. भरभराट मागा, भरभराट दे देईल. तुमचं कोटा समृद्ध होणार आहे. तुमची लेकरं आशीर्वादित होतील. यस यस. कोणतीही गोष्ट असाध्य होणार नाही. एका झऱ्याजवळ तुम्ही आलेला आहात. येशू एक जिवंत पाण्याचा झरा आहे. हे जिवंत पाणी तुमच्यासाठी आहे. रानानामा शाकारा महालारी अंदाला.
हालेलुया जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. आप पवित्र आत्मा, यस 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 यस. बदल दे, इस जीवन को तू बदल दे, मेरे मन को दे आशीष, इस जीवन को तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आप पवित्र आत्मा, आपण प्रार्थना करू. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. कृपेच्या दयाळू परमेश्वरा, स्वर्ग पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या बापा, तुझ्या शास्त्रात लिहिलं आहे की देव मृतांचा नाही जिवंतांचा देव आहे. अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा तू देव आहेस. आम्ही मृत होतो, परंतु येशू तुझ्यामुळे आज आम्ही जिवंत झालो आहोत. तो मला आज येशू पित्या नवा मांडणा, नवा अभिषेक, नव सामर्थ्य दिलेला आहेस. हे येशू राजा, आज आम्ही हे स्वीकारतो प्रभू, जे तुझ्या उठण्याच्या द्वारे हे येशू राजा या जगामध्ये जे जीवन आलेलं आहे, ते जीवन येशू आज तू आम्हाला दिलेलं आहेस. आता आमचा नाश होणार नाही, तर प्रभू तू सदाशिवी देव आहेस. आम्ही तुझ्या बरोबर हजारो वर्ष राज्य तुझ्या बरोबर करणार आहोत. हे येशू, आम्ही आभार मानितो. मातीचं शरीर मातीत जाईल, परंतु तू दिलेला आत्मा प्रभू आज तू आमचा तारिलेला आहेस. कोणत्याही आत्म्याचा तू नाश होऊ देऊ नको प्रभू. ही शरीर प्रत्येकाची जीवन सुरक्षित असू देत प्रभू ख्रिस्ता. प्रत्येक माझ्या भावा बहिणीला निरोगी निर्दोष ठेव राजा येशू. त्यांच्या घरामध्ये येशू तुझ्या कृपेची वृष्टी होऊ दे, भरभराट होऊ दे. हे येशू मी प्रार्थना करतो देवा, प्रत्येकाच्या उद्योगाला, नोकरीला यश दे. मुलांची मुलं दृष्टीस पडू देत. वयोवृद्धी, दीर्घायुष्य आणि कल्याण येशू पित्या सर्वांचं कर.
ज्या मुलांना स्वतःचे बिझनेस किंवा नोकऱ्या हव्या आहेत, हे येशू माझ्या देवा, मी तुझं प्रार्थना करतो, त्यांना चांगल्या नोकऱ्या, उद्योगाची साधनं दे प्रभू, जे तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हे येशू पित्या, तुझं दर्शन प्रत्येकाला लाभू दे. जसं मगदलिया मरियला शिष्याना तू दर्शन दिलंस, माझे येशू तुझं दर्शन आमचं जीवन बदलतं प्रभू. आज प्रभू ज्या अंधारात आहेत, येशू त्यांना अंधारातून प्रकाशात आण माझ्या देवा. कदाचित गुंगी, नशाबाज, दुर्गंधी, चुकीच्या जगाच्या गोष्टी असतील तर बापा येशू राजा, मी प्रार्थना करतो, प्रत्येक तरुण तरुणीला त्या पापाच्या बंधनातून सोडव माझ्या येशू. सर्व प्रकारची नशा येशूच्या नावामध्ये त्यांच्या मनातून आणि मुखातून निघून जाऊ दे. हे येशू, या कल्पाला शुद्ध आणि पवित्र ठेव. आम्ही बापा येशू तुझ्या वचनानं नवा जन्म पावलेले, तारण पावलेले, शृंगारलेले अशी वधू म्हणून येशू तुला सादर होण्यास आम्हाला पवित्र असं कर प्रभू. आणि आज येशू तू केलेल्या आहेस म्हणून स्तुती करतो. हे येशू राजा, आम्ही धन्यवाद देतो की आमचं पाप, रोग, स्वध्यान वाहून तू वधस्तंभावर नेलेस. तुला मारलं पुरलं, तिसऱ्या दिवशी येशू तू मरणातून उठलेला आहेस. तुझी कबर रिकामी आहे प्रभू. आता बापा येशू ख्रिस्ता, जो तू या जगामध्ये 40 दिवस शिष्यांना आणि सर्वांना दर्शन दिलंस, तुझं स्वर्गारोहण झालं, तू आकाशात घेतला गेलास आणि सर्व शिष्यांना आणि सर्वांना तू आशीर्वाद दिलास प्रभू. आज तो आशीर्वाद येशू पिता तुझ्या नामामध्ये या मंडळीसाठी, या सियोन मंडळीसाठी, सर्वांसाठी मी जाहीर करीतो. तुझं स्वर्गारोहण होत असताना येशू राजा, तू आशीर्वाद देत देत स्वर्गात गेलेला आहेस आणि तू म्हटला आहेस, माझी इच्छा हीच आहे प्रभू, म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. म्हणून बापा येशू ख्रिस्ता, मी प्रार्थना करतो तुझा सेवक म्हणून, जिथं तू आहेस प्रभू तिथं आम्ही असावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. सर्व महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे, या राज्यामध्ये तुझी शांती असू दे. गोर, गरीब, अनाथ, पोरक्या, विधवा यांना बापा येशू तू सांभाळ. जी युद्ध चालू आहेत प्रभू येशू तुझ्या नावात ती शांतीनं समेट होऊ दे प्रभू, मिटली जाऊ देत प्रभू येशू. तुझं दुसरं आगमन होत आहे, त्यासाठी आम्ही सर्वांनी तयार असावं, म्हणून बापा येशू तू आमचं तयारी कर. पवित्र आत्मा तू आमचं मार्गदर्शन कर. अच्छा सुंदर संदेशाबद्दल आभार मानितो. आम्ही सगळेजण पुन्हा ऐकवा तुझ्या हवाली स्वतःला समर्पित करतो. या मंडळीमध्ये येशू तुझी शांती मी जाहीर करत आहे. सर्व मान, सन्मान, महिमा आणि गौरव तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नामात करीतो. आमेन. बसा.